हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय विठो बार घुमाई जय जय विठो बार घुमाई जय जय विठो बार घुमाई जय जय विठो बार घुमाई
हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बापर खुमा देवी बापर खुमा देवी बापर खुमा देवी आता पहाते से गाई आता पहाते से गाई आता पहाते से गाई गाई आई आता पहाती सकाई आता पहाती सकाई आता पहाती सकाई नाही माझे पोटी झालो वियोगे पोटी झालो वियोगे पोटी झालो वियोगे पोटी
सम्राट तुकारामजी अण्णा आरोटे त्यांना साथ करतील गाथामूर्ती हरिभक्त पारायण समाधानजी महाराज पाटील आणि पखावजवर आहेत तालमहर्षी शुभमजी महाराज कड। धाव घाली आई हा धाव घाली आई धाव घाली आई हा धाव घाली आई 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 हे धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली आई आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी अधीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी आता पाच सकाळी आता पाच सकाळी आई धीर नाही धीर नाही माझे पोटी धीर नाही
हरी हे धाव घाली आई आता पाहते शिकाई धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी करावे शीतळ बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी तुका म्हणे डोई कै हे ठेवीन मी पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा घाली आई आता पाहते शिकाई धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरिता झालेली जी व्याकुळता आहे ती व्याकुळता भगवंताच्या समोर व्यक्त करणार अशा पद्धतीचा अभंग। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हे श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी साष्टांगी करी दंडवत साष्टांगी करी दंडवत साष्टांगी करी दंडवत संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख धाव घाली आई आता पाहते शिकाई धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी। प्रस्तुत आज आदरणीय हरिभक्तीपरायण श्री तानाजी महाराज सहाने यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे आणि त्या परिक्रमेच्या सांगते प्रित्यर्थ पूर्णते प्रित्यर्थ भगवती नर्मदा मैयाचं पूजन आणि त्याचबरोबर हरिकीर्तनाची ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून सहाने परिवाराच्या माध्यमातून आदरणीय सहाने ताई आहेत त्यांच्या संपर्कातून
आमच्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवान पांडुरंग परमात्म्याबरोबर संवाद साधतात, विठ्ठलाबरोबर संवाद साधतात. त्या विठ्ठलाला तुकोबारा आई म्हणतात, कारण त्याच्याशिवाय दुसरं कोण नाहीच. विठ्ठलच सर्वस्व आहे. आपण सर्व वारकरी आहोत आणि वारकऱ्यांचं जीवन आहे विठ्ठल. विठ्ठल आमुचे जीवन विठ्ठल आगम निगमनाचे स्थान अशी अनेक प्रमाणे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आता दुसरं कोणीच नाही, विठ्ठलच सर्वस्व आहे. पण सर्वस्व असणारा तो विठ्ठल माझा मायबाप आहे. म्हणून तो माझी वाट पाहतो, तो मला भेटण्याकरिता तिथं विटेवरती उभा आहे. पण मी असा संसार चक्रामध्ये अडकलेलो आहे आणि पुन्हा पुन्हा भगवंताच्या दर्शनाकरिता जावंसं वाटतं, व्याकुळता निर्माण होते, पण जाता येत नाही, अडकून पडावं लागतं. म्हणून असं वाटतं त्यानंच मला भेटण्याकरिता कधीतरी आलं पाहिजे. ती व्याकुळता शिगेला गेली. उच्च कोटीची व्याकुळता अंतकरणात निर्माण झाली. भक्तीमधलं दैन्य निर्माण झालं. भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ अवस्था जर कोणती असेल तर दैन्य अवस्था. दैन्य अवस्थेचा अर्थ असा होतो, आपण सगळं जीवन भगवंताला देऊन टाकावं आणि तरी आपल्याला वाटावं मी देवाकरता काहीच करत नाही. ही जी अवस्था आहे त्याला दैन्य अवस्था म्हणतात. असं भक्तीचं दैन्य जीवनामध्ये आलं आणि पुन्हा व्याकुळता निर्माण झाली. भगवंताने भेटावं, काय येत नाही भगवान. म्हणून त्याच्या त्या भेटीकरिता विरहामध्ये व्याकुळ झालेले तुकोबारा आहे. भगवंताला म्हणतात, देवा तू माझी मायबाप आहेस, तू माझी आई आहेस. धाव घाली आई, आता पाहते शिकाई. आता काय पाहतोस, लवकरात लवकर आधी मला भेटण्याकरिता ये. धीर नाही माझे पोटी, माझ्या अंतकरणामध्ये आता धीर निघत नाही. झालो वियोगे हिमपुटी. वियोग शब्द आला, याचा अर्थ कुठेतरी संयोग झालेला आहे. कारण संयोगाशिवाय वियोग शब्द वापरणं शक्य नाही. तुकोबारा आहे विशेष शब्द प्रयोग करत आहेत. भगवान आधी भेटलेलाच आहे म्हणून त्याची भेटीची ओढ पुन्हा पुन्हा अंतकरणात निर्माण होते. त्यानं परत भेटावं. झालो वियोगे हिमपुटी, म्हणजे मी आता सुकलेलो आहे, माझ्या अंतकरणात व्याकुळता निर्माण झाली, तू लवकरात लवकर त्याने ये. येऊन काय का भगवंतानं काय करावं म्हणले, करावे शीतळ. भाऊ झाली हळहळ, त्याच्या भेटीकरिता हळहळ झाली, फार शीतळ करावं देवा. जीव तागणे तप्त झालेला आहे. तुझ्या दर्शनानं, तुझ्या भेटीनं शीतलता प्राप्त होईल. मला असं झालंय, तू कधी माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होशील आणि मी तुझ्या चरणांवर कधी एकदा मस्तक ठेवीन. तुका म्हणे डोई काही हे ठेवीन मी पायी, तुझ्या चरणावर मी कधी डोई ठेवीन, असं मला त्यांनी झालंय. म्हणून हे भगवंता आता विलंब करू नकोस, आता वेळ लावू नकोस, लवकरात लवकर मला दर्शन देण्याकरिता, मला भेट देण्याकरिता ये, अशी भावना तुकोबाराय भगवंताच्या समोर व्यक्त करत आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई धावगाली आई, आता पाहते शिकाई, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. थोडा वेळ जरा ऑड वाटेल. आमची फडावरची पद्धत आहे. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरथ छगन महाराज, बाळनाथ गडावरचे बाबा. तुम्हाला माहीत असतील नसतील मला माहीत नाही, पण बाबांचं मोठं दिव्य जीवन आहे. वयस्कर आहेत, मुस्लिम समाजात जन्माला आले होते आणि मोठ्या बाबांचं कीर्तन ऐकलं. मोठे बाबा म्हणजे त्यांचे गुरुजी श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर. तुम्ही नाव ऐकलं असेल महाराजांचं. दिव्य त्यांचं जीवन होतं. म्हणून त्यांचं एक कीर्तन ऐकलं. तरीच शोभे वेडी होय नग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव. चिंतन ऐकलं आणि मुस्लिम समाजाच्या युवकानं मुस्लिम धर्म सोडून दिला आणि बाबांच्या संगतीत राहू लागले. चोपदार 12 वर्ष राहिले आणि भगवत चिंतन करता करता भगवन्मय होऊन गेले. म्हणून मोठा गड तिथं आहे आमच्या नगर भागामध्ये, बाळनाथ गड, बाळनाथ बाबांचं स्थान आहे. म्हणून तिथं ती फडावरची ही पद्धत आमची कीर्तनाची आहे. दिंडीच्या रस्त्यानं असेच कीर्तन होतात. सगळ्या चाली वारकरी चाली होतात आणि त्या गोडही लागतात. आता सगळेच वारकरी चाली म्हणतात असं नाही, मग आम्ही पण कोणाला रागवत नाहीत. जसे येतील तसे म्हणा, फक्त म्हणा, असा सरळ भाव असतो. म्हणून पद्धत त्या फडावरची आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल भजनमध्ये येत नाही, विठोबरकमय भजन येतं. पूर्ण उतरणे त्याच्यामुळेच येते. असा परिहार सुरुवातीला देणं मला गरजेचं वाटलं, कारण मी प्रथमच आपल्या सर्वांच्या समोर बोलतोय. इथं जवळ लहवीतला वगैरे कीर्तनाला येण्याचा प्रसंग आला. इकडं मनेगाव आहे कुठे, सिन्नर परिसरात त्यांनी सिन्नरमध्ये भागवत कथा करायचा प्रसंग आला. ते बाबांच्या भगत बाबांच्या इथे
म्हणून या परिसरात येणं होतं, पण आपल्याकडं या साकूर गावामध्ये प्रथमच आमचं येणं झालं आणि ते नर्मदा माईच्या कृपेनं झालं. खरं तर कथा चालू आहे ओतूरला. एका दिवसात 2 कार्यक्रम करणं जरा थोडं जड होतं, पण आईसाहेबांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि आम्हाला नर्मदा परिक्रमेचा छंद आहे. आम्ही आताच नर्मदा परिक्रमा करून आलो. म्हणजे 2 फेब्रुवारीला आमची परिक्रमा पूर्ण झाली, नर्मदा जयंतीच्या दिवशी, आणि 81 दिवसामध्ये परिक्रमा पूर्ण झाली. मैयाने ती करून घेतली. आपल्यात काही सामर्थ्य नसतं महाराज चालायचं, ती मैयाच करून घेते, तिच्यात ते सामर्थ्य आहे. पण जो जातो त्यालाच कळतं ते, हे इतरांना त्यांनी ऐकून काय कळणार आहे. पण ते प्रॅक्टिकलला जेव्हा अनुभव त्याचा मनुष्य घेईल त्याच वेळेला काय आनंद आहे तिथला, तो जो चालतो त्यालाच अशा पद्धतीने कळतो. पण महाराजांनी परिक्रमा केली हे कळालं, फार समाधान वाटलं. आणि परिक्रमेच्या निमित्तानं कीर्तन करायचं या उद्देशानं कीर्तनाकरिता आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे. आपण सर्वजण मिळून भगवंताची नर्मदा माईची सेवा करूया. महात्मे समोर बसलेत. आल्यानंतर शास्त्री महाराजांचा परिचय माझा झाला. नाशिकला त्याने ते असतात आणि त्यांना आदरणीय श्री पंढरनाथ महाराजांनी सांगितलं 11:15लाच कीर्तन थांबेल. म्हणजे 9ला आपण सुरू करूया आणि 11:15लाच थांबेल. पण 11:15ला सुरूच झालं नाही माझं बोलणं, त्याच्यानंतर सुरू झालं. पण आता नाईलाज असतो, मी 12 वाजेपर्यंत बोलणारच आहे काही झालं तरी. म्हणून आणि ऊन लागते, मला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची, मी जाणीव ठेवून आपल्यासमोर बोलणार. हे बघा बोलायला फार जास्त आहे, पण वेळेची मर्यादा मात्र फार कमी आहे. म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण चिंतन करूया. तुम्ही म्हणाल पांडुरंगाचं वर्णन करणारा अभंग आहे. तुकोबऱ्यांच्या मनात पांडुरंगाच्या भेटीची आस लागली, नर्मदा परिक्रमेला कशाला घेतला असेल हा अभंग, याचा आणि त्याचा काय संबंध आहे? थोडासा संबंध आहे. काय संबंध आहे? त्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या भेटीची जी ओढ आहे, जी व्याकुळता आहे, जी आस आहे, ती आस नर्मदा परिक्रमे करणाऱ्या मनुष्याच्या अंतकरणात असते. ती सारखेपण आहे. पंढरीची वारी आणि नर्मदा परिक्रमा याच्यात फार सारखेपण आहे महाराज. पूर्वी साधू संत वारीला जायचे, आता दिंड्या निघाल्या, दिंड्यांचं नियोजन व्हायला लागलं, आता भिशा भरायला लागले, त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सगळं टापटीपमध्ये होतं महाराज. तंबू लावले जातात, टेंट लावले जातात, मस्त त्यांनी सगळी व्यवस्था होते. नाही व्यवस्था झाली तर तक्रार भांडणं सुद्धा होतात. आता ती अशी वारी सुरू झाली. त्या वारीला काय महाराज, पूर्वीच्या काळातली वारी म्हणजे पडशी पताक खांद्यावर घ्यायची, पडशी घ्यायची, पताक घ्यायची, ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं आणि चालायला लागायचं. मग कुठं खायला भेटेल, कोण खायला देईल, कुठं राहण्याची व्यवस्था होईल, काही नाही, फक्त उद्देशकच पंढरपूरला जायचं. आणि अशा उद्देशानं वारकरी चालायला लागायचे. गावगावचे सगळे वारकरी निघायचे. रस्त्यात चालता चालता कुठेतरी सत्संग व्हायचा, 2-4 एकत्र व्हायचे आणि मग त्याला दिंडीचं स्वरूप अशा पद्धतीने यायचं. पण ठरवून पत्रिका छापून दिंड्या नव्हत्या, ते आता आपण सुरू केलं. आता संप्रदायाचं स्वरूपच पूर्णपणे बदलून गेलं. तसं नर्मदा परिक्रमेत सुद्धा असंच आहे महाराज. परिक्रमेला त्यांनी फक्त आपण आपले पडशी उचलायचे, एक दंड हातात घ्यायचा, एक कमंडलू हातात घ्या. तो दंड म्हणजे भैरव आहे, संरक्षक असणारा दंड आहे. आणि ते कमंडलू म्हणजे सर्व तीर्थ आहे. ते सर्व तीर्थांचं स्थान आहे कमंडलू. असे सर्व तीर्थांनी दंड आपल्या हातात घ्यायचा आणि तो संरक्षक दंड हातात घेऊन आपली लागणारी सगळी सामग्री आपल्या पाठीवर घेऊन त्यानं चालायला सुरुवात करायची. त्यानं ठेप्याचा विचार करायचा नाही, त्यानं खाण्याचा विचार करायचा नाही, त्यानं व्यवस्थेचा विचार करायचा नाही, त्यानं फक्त मैयाचाच विचार करायचा आणि मनात एकच भावना ठेवायची की मैया भेटणार आहे, ती मला दर्शन देणार आहे, तिचं दर्शन मला घडणार आहे. अशी व्याकुळता त्याच्या अंतकरणात निर्माण. तो चालतोच खऱ्या अर्थानं आणि त्याला असे चमत्कार अनुभवायला येतात महाराज. मनात जी गोष्ट त्याने होईल ती कल्पतरूच आहे मैया, म्हणजे ती कामधेनूच आहे, मनातली कामना पूर्ण करणारी मैया महाराज. तुमच्या मनात येऊ द्या. आमच्यावर एक 70 वर्षाची ग्रस्त होते कुलकर्णी काका म्हणून पुण्यातले, आणि ते फार चांगले हायपाय परदेशातच बरेच दिवस राहिले, पण इच्छा मनात निर्माण झाली की आपण परिक्रमा करावी. 70 वर्षाचे लोक परिक्रमा करतात महाराज. ते रस्त्याने चालायला लागले, चांगल्या घरातले होते, बरेच दिवस झाले, चांगलं चांगलं खायची पण सवय असते लोकांना. मग त्यांच्या मनात आलं की बरेच दिवस झाले इडली सांबर खाल्लं नाही. फक्त मनातच आलं महाराज, इडली सांबर खाल्लं नाही. चालतच होती. एका त्या दुकानदाराने त्यांनी थांबवलं हॉटेल. महाराज महाराज थांबा थांबा, बाबाजी ठेवलं, तिकडे बाबाजी म्हणतात, प्रभूजी म्हणतात, किती मूर्ती, आपण किती मूर्ती आहात असं विचारतात, आहे की नाही. मग ते थांबले, म्हणे थोडंसं काहीतरी खाऊन जा. म्हणे ठीक आहे. मग खाण्याची वेळच होती, काय खायचं म्हणून आतमध्ये नेलं आणि बसवलं आणि इडली सांबर समोर आणून दिलं खायला. फक्त मनातच आलं इडली सांबर खायचं म्हणून, लगेच हजर. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असे फार उदाहरणं, फार त्यांनी घटना घडतात, त्यांचे विलक्षण असतात. म्हणून तो अनुभवच आहे. मग माणसाच्या मनात असा विचार येतो, आई तू जर माझ्याकरिता माझ्या मनात आलेलं सगळं पूर्ण करून देऊ शकतेस तर तू मला दर्शन का देऊ शकत नाहीस? तू माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट का होऊ शकत नाहीस? म्हणून तिच्या दर्शनाकरिता झालेली जी व्याकुळता आहे, ती उत्कटता आहे, ती ओढ आहे, ती कासवीस अवस्था आहे, ती अवस्था आणि वारकऱ्याच्या चित्तातली अवस्था सारखीच आहे. त्याचं साम्य आहे महाराज. ते साम्य या अभंगाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं. आणि त्याच्यात योगायोगानं आई शब्द आला, धावं घाली आई, म्हणून विठ्ठलाला त्यांनी आई म्हणतात तुकोबर आहे.
म्हणून ती आई म्हणतात विठ्ठलाला, पण इथं त्याने नर्मदा मैयाला पण आपण आईच म्हणतो, मैया मैया सारखं मैया म्हणत राहतो. हा, मग नर्मदे हर जीवनभर त्याच्या तोंडात शब्दच असतो, जन्मभर नर्मदे हर. आणि एवढं त्यांनी चालून थकून जाई, एक पायासारखा आमचा अजूनही दुखतोय महाराज, जास्त पायाला ठणक आहे, उभं सुद्धा राहू देत नाही, अशी अवस्था पायाची. तरी पण असं वाटतं पुढच्या वर्षी परत जावं परिक्रमेला, दमच निघत नाही, असं वाटतं परत परत परिक्रमा केली पाहिजे, असे ओढ परिक्रमेची असते. म्हणून ती परिक्रमाच काही दिव्य आहे महाराज, पण अंतःकरणामध्ये ती ओढ निर्माण झाली पाहिजे. म्हणून विठ्ठलाच्या भेटीची जशी ओढ आहे तशी मैयाच्या दर्शनाची ओढ अशा पद्धतीने. मैया कोणत्या ना कोणत्या तर रूपात दर्शन देते, कुठं कुमारिकेच्या रूपात दर्शन देते, कुठं वृद्ध महिलेच्या रूपात दर्शन देते, कधी मगरीच्या रूपात तरी दर्शन देते, कोणत्या ना कोणत्या तर रूपात मैयाचं दर्शन अशा पद्धतीने घडतं. म्हणून त्या दर्शनाकरिताच कासावीस झालं पाहिजे. मनुष्य जन्म कशा करता असं जर कोणी म्हणत असेल तर जन्माची सफलता श्रीमद भागवतामध्ये, आणि सुरुवातीलाच त्यांनी भागवताच्या 5-6 प्रश्न विचारले मला शौनक ऋषींनी आणि सूतजी महाराजांच्या समोर प्रश्न. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. 6 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न होता किम श्रेया, माणसाच्या जन्माची सफलता कशात आहे, जन्म का. त्याच्या पुढचा प्रश्न आहे के शास्त्र सार, हा सगळ्या शास्त्रांचा सार काय आहे. त्याच्या पुढे विचारलं कस्व अवतार प्रयोजनम, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय. असे 5-6 प्रश्न त्याच्यात विचारले. किम कर्म, हा देव काय काम करतो, असे प्रश्न आहेत. त्याच्यात पहिलाच प्रश्न आहे माणसाच्या जीवनाचं श्रेय काय आहे, माणसाच्या जन्माची सफलता कशात आहे. मग त्याचं उत्तर देताना त्यांनी फार गोड उत्तर दिलं. ते म्हणले अहेतुक्य प्रत्यहताम ये आत्मा संप्रसिद्धती, कोणत्याही प्रकारचा हेतू अंतःकरणामध्ये न ठेवता भगवंताची भक्ती करणं, आणि हेच खऱ्या अर्थाने जीवनाचं श्रेय आहे. काहीच मागायचं नाही आणि भगवंताची भक्ती मात्र त्यांनी अंतःकरणापासून करायची. म्हणून काही मागायचं नाही हा मुद्दाच खऱ्या अर्थानं भक्तीतला श्रेष्ठ मुद्दा आहे. लोकांना त्यांनी मागण्याचा जास्त छंद असतो. भक्तीची सूत्र सांगताना नारदाने सांगितलं तदार्पित अखिल आचरिता, मागायचं नाही देऊन टाकायचं. तदार्पित अखिल आचरित, सगळं जीवन देऊन टाकायचं. देऊन टाकणं ही भक्ती आहे, मागणं ही भक्ती नाही महाराज. मग काय मागायचं, मागायचंच असेल तर त्या देवालाच मागायचं, देवाकडून काही मागायचं नाही. लोकांचं उलटं असतं, लोक देवाला मागतात पण देवाला मागत नाहीत महाराज. महत्वाचं नाही कळलं तुम्हाला, लोक देवाला मागतात पण देवाला मागत नाही कोणी. महत्वाचा मुद्दा आहे. देवाला साधी सत्यनारायणाची पूजा जरी असली ना तरी संकल्प करताना गुरुजी हातात पाणी घेऊन म्हणायला होतात म्हणा मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकम द्विपाद चतुष्पाद सर्वेशाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम. किती मागायचं, काही लिमिट असलं पाहिजे ना मागायला, एवढं मागायचं. आणि पूजा आपली साधी सोपी सत्यनारायणाची एवढी पूजा करायची, हातभर यादी मागून घ्यायची. देवाकडं मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे महाराज. देवाला मागणारे फार आहेत जगामध्ये, पण देवालाच मागणारे फार कमी आहेत. त्याने देवालाच मागितलं पाहिजे. जो देवालाच मागण्याकरिता जीवन जगतो, ज्ञानोबराय म्हणतात तो मज व्हावा, त्याच्या वाचून मला दुसरं कोणी नको आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, दुसरं नकोच कोणी, फक्त तोच मला पाहिजे. त्याच्या वाचून मला त्यांनी कशाची आवश्यकताच नाही, अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. ती अवस्थाच खरी पूर्णत्वापर्यंत नेणारी अवस्था आहे. पण मनुष्य जीवन जर कशाकरिता प्राप्त झालं असेल तर ते भगवत प्राप्तीकरिताच प्राप्त झालं महाराज. दुसरं काही त्यांनी तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखली. एका विठ्ठलाला पाहणं हीच जन्माची सफलता आहे, दुसरी कशातच नाही. मग ती अनेक अंगाने त्यांनी विठ्ठलाच्या दिशेने आपण जाऊ शकतो. त्याला नजर आली पाहिजे, डोळसपणा आला पाहिजे, परमार्थ त्यांनी कळाला पाहिजे. परमार्थ हा नजरेचा असला पाहिजे. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. आमच्या गुरुजींचं त्यांच्याकडे शिक्षण झालं होतं म्हणून आम्हाला ऐकायला मिळालं. आमचे गुरुजी सतत तेच म्हणत राहायचे, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, सारखं त्यांच्या तोंडात गुरुजी म्हणायचे असे शब्द असायचे. मग गुरुजींचा त्यांनी महाराज फार विशेष असणारा भाव होता. विठोबा रखुमाई आम्ही आल्यापासून 2-4 वेळेला लवीचा उल्लेख केला. आतमध्ये बसलो त्यावेळेलाही बरं झालं आपण आलात, मला मोठं समाधान वाटलं. आम्ही दोघे गुरुबंधू आहोत, ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, पण आम्हाला गुरुतुल्य आहेत. म्हणून आपण समोर येऊन बसणं आणि ऐकणं आमचं सौभाग्य आहे. म्हणून थोड्या वेळात चिंतन मांडायचं आहे. गुरुजींचं वर्णन चाललं होतं. गुरुजी म्हणायचे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे माणसानं कृतकृत्य झालं पाहिजे. कृतकृत्य अवस्था म्हणजे काय हो? कृतकृत्य शब्दाचा अर्थ असा होतो जे प्राप्त करून घेतलं असता जगात काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणतात.
मग काय प्राप्त करून घेतलं म्हणजे जगात काहीच प्राप्त करून घ्यायचं शिल्लक राहायचं नाही. तो परमात्मा प्राप्त करून घेतला म्हणजे जगात काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. एक परमात्मा प्राप्त करून घ्यावा. मग कसा आहे परमात्मा? कुठे राहतो परमात्मा? वैकुंठात राहतो का कैलासात राहतो का आणखी कोणत्या ठिकाणी राहतो? तो परमात्मा अन्य ठिकाणी शोधण्यापेक्षा आपल्या जवळ शोधला पाहिजे, आपल्या आतमध्येच राहतो. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे, ते म्हणतात देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोणी, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. त्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, आत्मसुख प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. मग लोक या देवापर्यंत का जात नाहीत? लोकांना तो देव का आवडत नाही? देवापर्यंत जाण्याची भावना का निर्माण होत नाही? त्याचं कारण सर्व लोक भ्रांत आहेत महाराज. भ्रांतीमध्ये सर्वांचं जीवन त्यांनी दवडलं जात आहे. काय भ्रांती आहे? भ्रांताचा त्यांनी महाराज विशेष तो वेगळा झालेला असतो. संसार प्रपंच त्याचा भ्रांताशी कामो विषयावर आहे. म्हणून त्यांनी तैसा हृदयामध्ये मी राम, हृदयात मी रामरूपान आहेच, असता सकळ सुखाचा आरामो, का भ्रांताशी कामो विषयावर. भ्रांत मनुष्य विषयाच्या दिशेनं त्यांनी धावतो, त्याला विषयात सुखाची कल्पना आहे. वास्तविक पाहता त्या विषयाच्या ठिकाणी सुख नाही, ते सुख तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख असून लोकांना विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला काय येतं? लोक काय वेडे आहेत का? त्यांना विषय प्राप्त झाल्यावर ते सुखी झाल्यासारखे दिसतात. बायको केल्यानं सुख झाल्यासारखं वाटतं, मुलगा झाल्यावर सुख झाल्यासारखं वाटतं. मग बायका मुलांमध्ये सुख आहे म्हणून तर त्यांना सुख वाटतं? अजिबात नाही, खोटी गोष्ट आहे महाराज. आमचा अनुभव असून नाही म्हणतोस, त्याचं कारण एवढंच आहे, लक्षपूर्वक आहे का? बायको मिळवण्याकरिता अंतकरणाची वृत्ती चंचल झाली होती. ती चंचल झालेली जी वृत्ती आहे ना, तिच्यामध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. हीच अंतकरणाची वृत्ती ज्या वेळेला चंचलता सोडून स्थिर होते, ती स्थिर झालेली अंतकरणाची वृत्ती त्याच्यात आत्मानंदाचं भान होत असतं. आणि ते आत्मानंदाचं भान झालं की मग त्याला असं वाटतं की या विषयापासून मला सुख झालं. विषयापासून होत नाही, वृत्ती स्थिर झाल्यानं सुख होतं. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून विषयामध्ये सुख नाही. बरेच लोकांना ग्राम्य उदाहरण सांगायचं, सगळेजण लाडू खातात की नाही? मग लाडू कसा असतो? मग लोक उत्तर देतात गोड असतो. है की नाही बाळा? लाडू कसा असतो? गोड असतो. परत उत्तर बदलायचं नाही तुझं. लाडू कसा असतो? गोड असतो. मग लाडू जर गोड असतो, आईनं लाडू करायचा ठरवला, रवा घेतला, थोडासा तूप टाकून म्हणजे निवडून घेतला, तूप टाकून भाजून घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं दूध घातलं आणि मस्त लाडू तयार केले, डब्यात घातले आणि आपल्याला खायला दिले. खाल्ला ना तुम्ही लाडू? आता कसा लागला? तुम्ही प्रक्रिया नाही ऐकली की त्याची. रवा घेतला, तूप घातलं, त्यात दूध घातलं, लाडू तयार केला आणि खायला दिला. मग कसा लागला? तो पानसट लागला, गोड नाही लागला. मग उत्तर काय होतं? आपला लाडू कसा असतो? गोड असतो. मग लाडू जर गोड असतो तर गोडच लागायला पाहिजे. का नाही गोड लागला? त्याचं कारण त्याच्या साखर घातली नाही. ती साखर गोड असते, लाडू कधीच गोड नसतो. कोणत्याच जन्मात लाडू गोड नाही महाराज. लाडूच्या ठिकाणी गोडी नाहीच, गोडी साखरेच्या ठिकाणी आहे. तसं विषयाच्या ठिकाणी गोडी नाहीच, ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून आत्मसुखाची गोडी ज्याला प्राप्त होते तो विषयाच्या ठिकाणी विटतो. आत्मसुखाच्या गोडी या विटे जो का सकळ विषय, म्हणून त्याला सगळ्या विषयांचा वीट येतो. आत्मसुख प्राप्त होतं, त्याला आत्मा कळतो. तो हाच विवेक. विवेकानं आत्मा कळेल महाराज. सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, या निश्चयालाच विवेक असं म्हणतात. असा विवेक आधी प्राप्त झाला पाहिजे आणि त्या विवेकानं आत्मस्वरूपाचा बोध जीवनामध्ये प्राप्त होईल. नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पावका न चैनन क्लेदियंती आपण शोषयती मारुता, अशी अवस्था प्राप्त होईल. ती अवस्था प्राप्त करण्याकरिताच अट्टहास आहे. तिथं थांबत नाहीत साधू संत, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव निर्माण होतो. तो श्रेष्ठ भाव जर कोणता असेल तर ब्रह्मभाव. त्याला आत्मस्थितीपर्यंत थांबावंसं वाटत नाही, त्याला ब्रह्मभावावर जावंसं वाटतं. म्हणजे फक्त मी आत्मा हे ज्ञान झालं, परिच्छिन्नत्वानं ज्ञान झालं स्वरूपाचं, ते व्यापकत्वानं झालं पाहिजे, अद्वैत बोध झालं पाहिजे. ज्ञान होणं म्हणजे काय? गुरुजी म्हणायचे कांद्याचं का वांग्याचं रे? ज्ञान म्हणजे कशाचं? मग ज्ञान होणं म्हणजे काय? मी आत्मा आहे असं कळावं आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असं कळावं. मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त व्हावा. तो बोध प्राप्त होणं याचंच नाव ज्ञान आहे. मग त्यालाच कळतं मी सर्व व्यापक आहे, मी सर्व चराचरात गच्च भरलेलो आहे. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. म्हणून मी सर्वत्र त्यांनी गच्च भरलेलं आहे अशी भावना त्याच्या अंतकरणात अनुरेणुया थोकडा तुका आकाश आहे एवढा. म्हणून एवढी व्यापकता निर्माण होते. श्रुतीचा अनुवाद तुकोबराने केला. अनुरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर्णी हेतो गुहायाम तमकृतु पश्यत्वेत शोका धातू प्रसादान महिमानात्मन. तो आत्माच व्यापक आहे सर्व ठिकाणी. ब्रह्मभाव तयार होतो, ब्रह्मसुख प्राप्त होतं. पण संत महापुरुषांना तो ब्रह्मभाव, ब्रह्मज्ञान, ते ब्रह्मसुखही नको वाटलं. मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव अंतकरणात निर्माण झाला. त्याचं नाव आहे प्रेमभाव. त्याचं नाव आहे प्रेम. तो प्रेमभाव कशाकरिता? त्या भगवंताचं सुख प्राप्त होतं त्या प्रेमभावानं. त्याला भक्तिसुख असं म्हणतात.
मग त्या भक्ती सुखाकरिता अद्वैत बोधाला जरी प्राप्त झालं तरी सुद्धा खाली उतरतो. ते म्हणतात भक्ती सुखा लागी आपण पेची दोन्ही भागी वाटून या अंगी सेवके बाणे नको ब्रह्मज्ञान ऐसे करी मी भक्त तुझे नको ब्रह्मज्ञान भक्त तू देवा ऐसे करी मी भक्त असावं तू माझं देव असावस असं कर देवा. याच्याकरिता तर अभेदुनी भेद राखियाला अंगी वाढावं या जगी प्रेम सुख अद्वैती तो नाही माझे समाधान. गोड हे चरण तुझी सेवा अद्वैतात मला समाधान वाटत नाही रे देवा. तुझ्या चरणांची सेवा करणं हेच मला योग्य वाटतं म्हणून न लगे हे माझं तुझे ब्रह्मज्ञान गोजरे सगुण रूप पुरे असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. हे ज्ञान संपन्न झालेले महापुरुष आहेत. त्यांचं जीवनच अगदी पूर्णत्वापर्यंत गेले. काहीच करायचं शिल्लक राहिले. कर्तव्य अभावत असते. ते ज्ञानाची उच्च भूमिका त्यांना प्राप्त सात्वी भूमिका प्राप्त झाली महाराज. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थ भाविनी तुर्यग या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचले. पदार्थ रूपानं प्रतीतीला येत नाहीत. पदार्थ परमात्मा रूपानं प्रतीतीला येतात. सर्वम खलुइदम ब्रह्म अशी स्थिती प्राप्त झालेली आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म अशी स्थिती प्राप्त झालेली आहे. या भूमिकेत त्यांनी गेलेले आहेत. पण त्या भूमिकेत जाऊन सुद्धा समाधान वाटत नाही आणि म्हणून त्यांनी त्या ज्ञानाला गिळून टाकलेले. महाराज म्हणतात हे टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची अटला भेद भोग भोगिताची अटला भेद भोग भोगिताची अटला भेद भोग भोगिताची अटला भेद गिळून गावा गोविंदुला गिळून गावा गोविंदुला गिळून गावा गोविंदुला गिळून गावा गोविंदुला पैसा वाचून बोलतो बोल पैसा वाचून बोलतो बोल पैसा वाचून बोलतो बोल देव बोलतो बोल पैसा वाचून बोलतो बोल पैसा वाचून बोलतो बोल पैसा वाचून बोलतो बोल पैसा वाचून बोलतो बोल टाळाटाळी लोपाला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा ज्ञानाला सुद्धा गिळून गोविंद गावा. गोविंदाचं भजन करतात. त्याच्या दर्शनाची आस निर्माण होते. आता दुसरी काही आशा अंतकरणात राहिली नाही. आता दुसरं काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. कृतकृत्य अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि त्या स्थितीत जाऊन त्यांनी समाधानाकरिता भगवंताच्या दर्शनाची सगुण दर्शनाची अपेक्षा अंतकरणात आहे. त्या भगवंताने यावं प्राप्त व्हावं. संसारातलं काहीच मागायचं राहिलं नाही. दानादीन संसाराची झाली तरी सुद्धा त्यांनी समाधानानं स्वीकारले. जगद्गुरु तुकोबार यांचं वर्णन करून सांगतोय. अख्खा प्रबंध समोर बसला तर त्यांच्यासमोर काय वर्णन करून सांगावं. त्यांनी प्रबंधच लिहिलाय म्हणून सगळंच हातातून सुटलं. त्यापेक्षा त्यांनी महाराज ते गेलं फार बरं वाटलं. बरे झाले. सगळ्या ठिकाणी शब्द वापरले बरे झाले. दिवाळा निघालं बरं झालं. बायको मेली बरं झालं. मुलगा मेला बरं झालं. काय हे माझ्याच्याने सुटलं नसतं. देवानं सोडवलं. देवे माया सोडवेल. सोडूनच टाकली माया. तोच पाहिजे होता. याच्यापेक्षा वेगळं काही नको होतं. मग सगळा जर संसार सुटला सगळा संसार जाळूनच टाकला. जाळवणी संसार बैसलो अंगणी कशाकरिता. आता तुझ्या दर्शनाची आस अंतकरणात आहे आणि संसार जाळून वाट पाहतो तरी येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. व्याकुळता अंतकरणात निर्माण झाली. वाटुले पाहता शेनले डोळुले दाविसे पावले कैव डोळा तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी. तुझी वाट पाहतोय देवा अजून कसा येत नाहीस. हे आतापर्यंत जेवढं वर्णन सांगितलं ना हे उगाच टाइमपास म्हणून नाही सांगितलं.
अशी अवस्था आहे, फार विलक्षण असणारी अवस्था आहे. ज्ञानाची भूमिका आहे महाराज, सहजासहजी प्राप्त होत नाही. ती म्हणतात झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्मा. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरात ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजली कुळनामा रूपासी देह ज्याचा त्याशी समर्पिला. फिरवेला घट फोडेला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाले. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळला दीप गुरुकृपा. ही स्थिती निर्माण झालेली आहे. अनुरणिया थोकडा तुका आकाश एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी अवस्था आहे. ही उच्च कोटीची अवस्था आहे. ही फक्त मी सांगण्यापुरती चाल लावून म्हणण्यापुरती नाही महाराज. अशी मला म्हणता आली म्हणजे काय मी त्या अवस्थेला गेलो असा त्याचा अर्थ होत नाही. ही घासाघीस करण्याची अवस्था. एवढ्या स्थितीत गेले, प्रॅक्टिकलाच संसार जाळून टाकला. परपुरुषाचे सुख भोगे जरी उत्तरोनी करी घ्यावे शीस. संसारा आगी आपुलीने हाते लावणे मागू ते पाहू नये. आग लागली संसाराला, स्वतःच्या हाताने लावली. आणि अशी परिस्थिती निर्माण करून भगवंताच्या भेटीकरिता निघाले तरी येत नाही. आणि आपण तर त्याच्यातच आहोत महाराज. एवढा रुबाब आपला. सोमवारी माळ घातली की बुधवारीच म्हणते देवा मला, अरे तू 2-3 दिवस होते ना, लगेच देवा मला दर्शन दे. काही घासा घेतो त्यांनी संसार जाळला, त्यांना देव भेटला नाही, लगेच बुधवारी देव प्राप्त. अरे कसं काय प्राप्त होईल? त्यांनी जन्म त्याच्याकरिता घातला, काहीच नाही ठेवलं. गंगागिरी बाबा होते, म्हणतात वारी करायची पंढरीची. आणि वारी करताना बरं महाराज कोणी असं सांगा ती झोपडी त्यांची होती, काही नव्हतं जास्त त्याच्यामध्ये. पडशी पताक लागेल तेवढं साहित्य बाहेर आणून ठेवायचं आणि झोपडीला काडी लावायची. मग आग लावून निघून जायचं आणि लगेच जात नव्हते. ती झोपडी जळू द्यायची स्वतःच्या डोळ्यात देखता, तिची राख होऊ द्यायची, सोसाट्याचा वारा सुटू द्यायचे. तो वारा सुटल्यावर राख उडायला लागली की मग ज्ञानबा तुकाराम करायचे. म्हणजे काहीच चित्तात नाही राहिलं. ज्याला संसार जाळणं मग अख्खं जाळूनच टाकायचं. काही शिल्लक बाहेरचा जाळला आणि आतला पण जाळून टाकला. सगळा संसार जाळला आणि देवाची वाट पाहतात तरी पण येत नाही. तुकोबऱ्यांची अशीच अवस्था आहे. देव येत नाही. दर्शनाची आस्त लागली, असं वाटतं कधी येईल, कधी भेटेल, कधी दिसेल, इकडून तरी येईल तिकडून तरी येईल. देवा कधी येशील रे? अरे का टाकून दिलंस? काबा मोकलिले, कोणा निर्विले, कोणाच्या हातात दिलं? कठीण कैसे झाले हृदय तुझे, तू धाव ना देवा. अशी अवस्था त्यांनी महाराज चित्ताची झाली. म्हणून व्याकुळ होऊन भगवंताला हाका मारतात. अरे तुझ्याशिवाय कोणी नाही, तू माझा जन्म देणारा मायबाप, तू माझी आई आहेस आणि मी तुझी वाट पाहतोय. धाव, कधी मला प्राप्त होशील? महाराज वर्णन करून सांग. धाव घाली आई, 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 हो धाव घाली आई, 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 धाव घाली तुकोबऱ्यांची भावना आहे महाराज. असं तुकोबऱ्यांना काही लोक समजून सांगायला पण अद्वैतवादी गेले. ते म्हणजे काय विठ्ठल विठ्ठल करतात. कणाकणात परमात्मा गच्च भरलेला आहे, सर्व व्यापक आहे. सर्वत्र गच्च विठ्ठल जळीस तळी भरला, सगळ्या ठिकाणी आहे. तुम्हीच म्हणता
मग कशाला हाका मारता, धाव घाली आई म्हणता. ते म्हणले तुझं राहू दे, ती अद्वैताची वाणी मी कानानं ऐकतच नाही ऐकत मी गाणी, मला ती ऐकायचीच नाही तुझी अद्वैत वाणी, ते मला सगळं माहीत झालेलं आहे. म्हणून तर बोलतानाच प्रस्तावना करतानाच अशी प्रस्तावना आपण इथं केली की तुकोबाराय खालचे नाहीत, हे असं खालचा विचारच करत नाहीत. ते त्यांना उच्च भूमिका प्राप्त झालेली आहे, ती भूमिका प्राप्त करून देणारे आहेत, त्यांना काय भूमिका आपण शिकवणार आहोत. म्हणून हे अद्वैतवादी गेले त्यांच्यासमोर सांगायला, ते म्हणले तुझं राहू दे तुझ्याकडंच. मग मी त्याच्या पलीकडचं बोलतोय. हे तू जसं मला समजून सांगायला आला, असं गोपिकांना समजून सांगायला उद्धव गेला होता. ब्रह्मज्ञान देवे सांगो पाठविला, आणि नुसतं गेलाच फक्त नाही, तोही रडू लागला. रामा म्हणे रडायलाच लागला, कारण त्याला कळलं हे त्याच्यानंतरचं आहे महाराज. हे भक्तिप्रेम सुख आहे, कोणाला कळत नाही. भक्तिप्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी, अशी पंडिताला कळत नाही, वाचकाला कळत नाही, ज्ञानी झाला तर त्यालाही कळत नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ आहे, तरी त्याला सुद्धा ते दुर्लभच आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. देवानं जर कृपा केली तर हे वर्म हातात पडू शकतं. म्हणून त्या देवानं माझ्यावर कृपा केलेली, मला त्याचं प्रेम कळालंय, आणि त्या प्रेमाकरिता मी कासा विसुद्धा असे ब्रह्मज्ञान त्याच्यावर ओळून टाकायची माझी तयारी आहे. म्हणून जीवे निंबलोन उतरीन, अशी निंबलोन करून टाकायला तुकोबरा तयार आहे. सगळंचे सगळं सोडून भगवंताच्या त्या सगुण दर्शनाकरिता व्याकुळता अंतकरणात निर्माण झाली. म्हणतात धाव घाली आई, आई धाव, आता पाहतेशी काय, आता काय पाहतेस, आता किती अंत पाहणार आहेस. अशा अनेक प्रमाणात तुकोबरा यांच्यात नको पाहू केले पाप पुण्य, तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात तू का धावत नाहीस, धाव लवकर. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला, दीनानाथ ब्रीद सांभाळे आपले. तुझं ब्रीद आहे, तू दीनानाथ आहेस म्हणून. नको पाहू केले पाप पुण्य, आता पाप पुण्य पाहायची वेळ आहे का, धाव मला दर्शन देण्याकरिता ये. ही जी भूमिका तुकोबरा यांची आहे, तीच भूमिका नर्मदा परिक्रमावासीची असते. तुम्हाला जागेवर आता हे परिक्रमा करता कीर्तन विठ्ठलाच्या भेटीची आज सांगतोय, मला सारखे पण सांगायचं, आणि मी मगापासून तेच सांगतोय. नर्मदा माई सामान्य नाही. परिक्रमावासी ज्या वेळेला परिक्रमा करायला निघतो ना, जसा वारकऱ्याच्या अंतकरणातला पंढरीला जाताना भाव असतो, तसाच भाव त्याच्या पोटात असतो. तो ज्या वेळेला संकल्प घेतो, कुठूनही घेऊ शकतो संकल्प. नर्मदा माई अशी एक नदी आहे, ती सामान्य, तिला नदी म्हणायचं काम नाही, ती मैयाच आहे. ती मोक्षवाहिनी, मोक्षदायिनी असं तिला त्यांनी म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज मोक्ष सलीला असं तिला म्हणतात, मोक्ष देणारी आहे महाराज. इतर त्यांनी नद्या दक्षिण वाहिनी असतात, दक्षिणेकडे वाहतात. नर्मदा माई एकच अशी नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. तिचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. तिचं प्राकट्य जर कसं झालं असेल तर भगवान शिव ज्या वेळेला तांडव करतात त्यांच्या अंगात घाम येतो, त्या घामापासून तिचं प्राकट्य होतं. भगवान शंकराच्या घामातून प्रगट झाली, भगवान शंकराची कन्या आहे महाराज ती. अमरकंटक क्षेत्रामध्ये तिचं प्राकट्य झालं, बालवय होतं, विवाहाचं वय झालं, विवाह करायचा ठरला. सोनभद्र नावाचा एक राजकुमार आहे, त्याच्याशी विवाह ठरला. काय नाव आहे त्याचं, सोनभद्र. त्याच्याशी विवाह करायचं ठरलं. उद्या विवाह आहे, आणि आज त्यांनी नवरदेवाला काही वस्त्र आभूषणं पाठवायचे, म्हणून कोणातरी दासीला पाठवायचे. हिची मैत्रीणच होती महाराज. तिचं नाव आता मला आठवत नाही. तिच्याजवळ त्यांनी ते सगळं दिलं साहित्य, आणि ते म्हणे सोनभद्राला नेऊन दे. पण ती गरीब होती. मग काय केलं पाहिजे म्हणून सांगितलं, माझे वस्त्र घालून जा. म्हणून नर्मदा माईनं स्वतःचे वस्त्र तिला घालायला दिले. ती वस्त्र घालून ते ताट घेऊन त्या सोनभद्राच्या समोर गेली. त्याला वाटलं हीच नर्मदा आहे. त्यानं नर्मदा समजून तिचा स्वीकार केला. मैया ज्या वेळेला पाहण्याकरिता गेली, ती म्हणली माझी मैत्रीण आहे, तिचा स्वीकार केलेला आहे, माझं काय होईल. मी तर विवाह करण्याकरिता उतावीळ झालेले आहे, आणि त्यानं तिच्याशी त्यांनी विवाह करायचं ठरवलेलं आहे. मग मी आता विवाहच करणार नाही. तपश्चर्या करायला लागली. तपश्चर्या केली, आणि तपश्चर्याचा परिणाम भगवान शिव प्रत्यक्ष समोर उभे राहिले. काय पाहिजे बाळा, कशाकरिता तपश्चर्या करतेस. देवा असा प्रसंग घडलेला आहे, मला आता विवाह करायचा नाही, मी अखंड ब्रह्मचारी राहणार, आणि मी सरिता होऊन त्यांनी वाहत राहणार. मला वरदान द्या. म्हणे काय वरदान पाहिजे. मला तुमची अखंड संगती असली पाहिजे, तुम्ही अखंड माझ्याजवळ असले पाहिजेत. आणि दुसरं वरदान मागितलं, अखंड साधू संतांचा संघ मला घडला पाहिजे. अशा 2 गोष्टी मला तुम्ही द्या. भगवान शंकर प्रसन्न झाले, आणि प्रसन्न होऊन नर्मदा माईला 2 वरदान दिले. सांगितलं तुझ्या पात्रात जेवढे खडे असतील ना, जेवढे कंकड असतील, तेवढे सगळे शंकरच असतील. मग नर्मदेच्या पात्रात असणारे छोटे छोटे जे गोटे आहेत, दगड आहेत, ते सगळे त्यांनी शंकर नर्मदेश्वरच आहेत महाराज सगळे. आम्ही रस्त्यानं चालता चालता तेवढाच धंदा होता आम्हाला. खाली पाहिलं की ते नर्मदेश्वर दिसायचे. मग हा चांगला वाटतो घे रे, हा चांगला वाटतो घे रे. मग असं खाली वाकून घेत होतो, पायानं नव्हतं दाखवित. नाही तर ते सटवाईची पूजा करायला जातात ना बायका आमच्याकडं, पाठीवर लेकरू घ्यायचं, ती हातात गौरी घ्यायची, एक लेकरू बरोबर घ्यायचं, आणि आता तिची पूजा करावं लागते. मग ते दगड गोळा करावं लागतात. हे एक घे, पायाने ढकलायचं, हे एक घे, असे पायाने दगड ढकलायचे, आणि त्याच्यावर पाणी घालून शेंदूर लावायचं आणि करायची पूजा. तसं नाही, खाली वाकून नर्मदेश्वरच आहे. तुझ्या पात्रात जेवढे कंकड असतील ते सगळे शंकर असतील.
मी स्वतःच त्याच्यात वास्तव्य करीन आणि तुला आशीर्वाद देतो, अखंड साधू संत तुझ्या तटावर त्यांनी वास्तव्य करतील आणि अनेकांना उद्धारापर्यंत तुझ्या सानिध्यात राहून जाता येईल असं दिव्य वरदान भगवान शंकरानं नर्मदा माईला दिलं. मग ती नर्मदा माई अखंड प्रवाहित होते. आमच्याकडे आता सध्या नर्मदा माईचं जल आहे आणलेलं. इतरही नद्यांचं जल महाराजांना त्यांच्या मातोश्रींचं अभिष्ट चिंतन करायचं आहे म्हणून सप्त नद्यांचं पाणी त्यांनी आणायचं ठरवलं आणि ते असं भरून ठेवलेल्या बाटल्यांमध्ये. पण त्याच्यामध्ये 2 जल असे आहेत की जे त्यांनी अतिशय निर्मळ राहिली, बऱ्याच वर्षापासून आणले पण तशीची तशीच आहेत. एक भगवती गंगा आणि नर्मदा, दोन्ही जल जशीचे तसेच आहेत. त्यात शेवाळ आलं नाही, त्याच्यामध्ये काही जीवजंतू झाले नाहीत, काहीच नाही, निर्मळ अगदी. आता काढावं लगेच प्यावं. वर्षानुवर्ष त्यांनी बाटल्या भरून ठेवले पण तशाच आहेत. का बरं त्यांनी असेल? त्याला वरदानच आहे ते. तू त्यांनी जीवनवाहिनी, फक्त जीवनवाहिनी म्हणून राहशील असं नाही, तू मोक्षदायिनी होशील, तू मोक्ष प्राप्त करून देशील. तुझं जीवन त्यांनी सगळ्या जगाला त्यांनी उद्धारक ठरेल. म्हणून गंगा जशी फिडित पाप ताप पुखित तिरीचे पादप समुद्राशी जाय आप गंगेचे जैसे, तशी नर्मदा माई सुद्धा अमरकंटकापासून त्यांनी निघते आणि रेवा समुद्राला रत्नासागराला जाऊन मिळते. मग ती रस्त्यानं जात असताना अनेकांचा उद्धार करते, अनेकांना पोटात घेते. दिव्यत्व तिच्याकडे, ती गंगाच आहे महाराज. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 3 गंगा प्रसिद्ध आहेत. एक आहे ब्राह्मी गंगा, दुसरी आहे वैष्णवी गंगा आणि तिसरी आहे माहेश्वरी गंगा. लक्षपूर्वक ऐका. ब्राह्मी गंगा म्हणजे सरस्वती, जी भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून त्यांनी प्रगट झालेली सरस्वती आहे, मग ती ब्राह्मी गंगा आहे. नंबर 2 वैष्णवी गंगा, जी भगवान विष्णू परमात्म्याच्या चरणांमधून प्रगट झाली, वैष्णवी गंगा. आणि तिसरी गंगा आहे माहेश्वरी गंगा. माहेश्वरी गंगा म्हणजे भगवती नर्मदा ही माहेश्वरी गंगा आहे. तिला गंगाच म्हणतात, ती माहेश्वरी गंगा आहे. ती जगदोद्धारा करताच प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. म्हणून ती अखंड प्रवाहित होते, पश्चिम दिशेला वाहते, विरुद्ध दिशेला त्यांनी वाहते. तो जो ज्याच्याबरोबर विवाह ठरला होता त्याचं नाव सोनभद्र होतं, तो सुद्धा नद झाला. अमरकंटक मधून नर्मदा माई इकडे पश्चिमेला वाहते, तो पूर्वेला वाहतो, विरुद्ध दिशेला त्यांनी वाहू लागला. त्याचं सुद्धा रूपांतरण नदीतच झालं. तो ती नदीच आहे पण त्याला पुरुषाचं नाव आहे म्हणून तो सोनभद्र असा त्यांनी नद तयार झाला आणि नदी रूपानं नर्मदा माई अशा पद्धतीने वाहू लागली. तिच्या तटावर अनेक महापुरुष झाले. अनेक पुराणांमध्ये त्याचं वर्णन आहे महाराज. मार्कंडेय पुराणात त्याचं जास्त वर्णन आहे. त्याच्यामध्ये रेवाखंड नावाचं प्रकरणच आहे, त्याला नर्मदा पुराण असं नाव दिलंय. या रेवाखंडामध्ये त्यांनी अनेक महापुरुषांची तपश्चर्या सांगितली. 27 वर्ष तपश्चर्या परिक्रमा करत होते मार्कंडेय ऋषी. आपण परिक्रमा करतो याच्यात काय नवल आहे, आता फार सुविधाकारक परिक्रमा झाल्या. मार्कंडेय ऋषींनी ज्या वेळेला सुरुवातीला परिक्रमा केली, ती परिक्रमा त्यांनी अशी केली की अमरकंटक पासून चालायला लागले. मग मैयाला जी नदी समोर आडवी येईल भेटायला, त्या नदीच्या पण उगमावर जायचं आणि परत तिला प्रदक्षिणा करून नर्मदा माईपर्यंत यायचं. पुन्हा त्यांनी प्रवास करायचा, परत एखादी नदी आडवी आली की परत जायचं. फार मोठ्या मोठ्या नद्या महाराज, कितीतरी विशाल असणारे पात्र. तवा नदी फार मोठी नदी आहे. बुढी मैया म्हणून नदी लागते, फार मोठी नदी आहे महाराज. अशा अनेक नद्या मैयाला येऊन त्यांनी अशा पद्धतीने मिळतात. त्या सगळ्या नद्यांची परिक्रमा करत करत मार्कंडेयानं 27 वर्ष परिक्रमा केली. त्या सनकादिक संतांनी नर्मदा माईची परिक्रमा केली, पांडवांनी नर्मदा परिक्रमा केली. असे अनेक पुरावे, अनेक महापुरुष, शंकराचार्यांनी परिक्रमा केली, असे पुरावे आहेत महाराज. एवढ्या दिव्य महापुरुषांनी नर्मदा माईची परिक्रमा केली पण ती परिक्रमा प्रसिद्ध झाली. त्या परिक्रमेच्या काळामध्ये असे काही महात्मे भेटतात महाराज परिक्रमेच्या काळात, ज्यांच्याकडून महात्म्य ऐकायला मिळतं. ते म्हणतात प्रत्येक पावलाला एक एक साधूची समाधी असेल, एवढे संत या परिक्रमेच्या मार्गावर आले. त्यांना दिव्यत्व प्राप्त झालं मैयाच्या त्या तटावरती थांबून. म्हणून लोक अनवाणी परिक्रमा करतात. असं उन्हात त्यांनी अनवाणी चालून दाखवा बरं, थोडंसं चालता येत नाही. अनवाणी परिक्रमा करणारे आम्ही पाहिले, काही दंडवत घालणारे पाहिले, दंडवतच घालतात. एवढं 3,500 किलोमीटर दंडवत घालत चालायचं, ते पण काही सोपा रस्ता असतो का? त्यातला मार्ग जो चालेल त्यालाच कळतो कसा आहे ते. म्हणून 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस एवढा परिक्रमेचा ओरिजिनल कालावधी आहे. आता आपण तेवढं चालत नाही, एवढे 3 वर्ष कोण घरदार सोडील महाराज. ज्याला घरून फार मोकळीक आहे तो करू पण शकतो. असे पण सापडले आम्हाला रस्त्याने लोक की जे मोकळीक आहे ते चाललेले आहेत, मन मोकळेपणाने परिक्रमा अशा पद्धतीने करत आहेत. आता आपण 4 महिन्यात करतो, काही जास्त जर असतील तर 6 महिने करत असतील. आम्ही 3 महिन्याच्या आतच केली. आम्हाला घरी यायची ओढ होती ना, म्हणजे प्रपंच करताना आम्ही कार्यक्रम घेऊन ठेवलेले होते. मग त्या काळात यायचं होतं. राठीबा पण होते परिक्रमेला, पण नंतर ते थकले थोडेसे, त्यांना त्रास व्हायला लागला. पण त्यांची आमची बरोबरच परिक्रमा पूर्ण झाली. म्हणजे त्या 4 फेब्रुवारीला. म्हणून अशा पद्धतीनं परिक्रमा करतात. त्या रस्त्यानं त्यांनी चालताना विलक्षण आनंद प्राप्त होतो. संत महापुरुषांची भेट होते. बरं, अनुकूलता एवढी सुद्धा नसते महाराज. सगळ्या गोष्टी प्रतिकूलच असतात, मनाविरुद्धच सगळ्या गोष्टी. एवढी थंडी त्यांनी होती, मायनस थंडी, एवढी थंडी त्यांनी पाहायला मिळते.
अनुसया नावाच्या क्षेत्रावर आम्ही गेलो. वरती हॉल होता, आमचा नंबर त्याच्यात लागला नाही, थोडं लेट गेलो. मग हॉलमध्ये त्यांनी बाहेर पडवीत झोपावं लागलं. एवढी थंडी बर्फासारखी होती काय सांगायचं. सकाळी उठल्यानंतर स्नान करायला तो नळाची तोटी चालू करायची, तोटी चालू करायला सुद्धा बोट वळत नव्हती, एवढं थंड पाणी होतं. आणि त्याच्याखाली स्नान करायचं, पण तक्रार कोणीच करताना पाहिलं नाही. एवढी थंडी वाजली, आता काय करायचं, तक्रार नाही अजिबात, समाधान तसंच होतं. खायला भेटत नव्हतं महाराज. हां, सगळ्याच ठिकाणी खायला भेटेल असं नाही, तिखट भेटायचे. तिखट म्हणजे ज्वारीसारख्या चपात्या असायच्या. ज्वारीची भाकरी कशी असते तसली चपाती असते, ती फक्त अशी लाटायची नाही, थापायची. हातावर त्याने उंडा तयार करायचा, थापायचा आणि हारात भाजायचा, आणि भाजून त्याला तिखट बनायचं, आणि तो तिखट त्याने खायला द्यायचा आणून. हां, त्याच्यात ते वरण असायचं. हां, बरं, ते सगळ्या लोकांना पुरावा म्हणून त्याच्यामध्ये एक पदार्थ जरा जास्त टाकलेला असायचा. म्हणजे तो चांगला झणका मारायचा मस्तपैकी. आणि पातळ टाकणे असायचं, ते त्याच्यात चुरायचं. तुम्हाला आठवत असेल हे सांगायला लागल्यावर, तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभं राहत असेल. आणि ते खायचं महाराज, डोळे झाकून, काही तक्रार करायची नाही. एक वाक्य तयार झालं. आमच्या त्या प्रवासातून आम्हाला अनुभव आलेलं वाक्य सांगतो. नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, प्रतिकूलतेतून समाधानाचं जीवन जगण्याची कला म्हणजे नर्मदा परिक्रमा. प्रतिकूलतेतून समाधानाचं जीवन जगण्याची कला म्हणजे नर्मदा. केवढी प्रतिकूलता, मनासारखं काहीच नाही, तरी पण समाधान मात्र तसंच आहे. सुरुवातीला बोलताना आपण असं ते म्हणलं महाराज की असं वाटतं परत पुढच्या वर्षी करावी परिक्रमा. एवढा त्रास झाला तरी सुद्धा, आज अजूनही पाय दुखतोय, चालता येत नाही मला, उभं राहायला सुद्धा त्रास होतो, तरी पण असं वाटतं परत करावी परिक्रमा. का बरं, त्याच्या समाधानच काय वेगळं आहे. ती मैया त्यांनी सांभाळते किती, केवढं प्रेम देते. कोणी परिचयाचं नसतो, काही ठिकाणी पायघड्या घातल्या जातात. एका ठिकाणी असं गेलो, त्यांनी अन्न छत्र होतं, त्याचं 2 वाजताचा टाईम होतं बंद करायचं. आम्ही थोडं लेट आलो, 23 किलोमीटर चालून गेलो होतो. आणि हे महाराष्ट्रातलेच दळिंद्रे सापडले. असं आहे, महाराष्ट्रातच त्यांनी मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये फार चांगली अवस्था होती, फार प्रेमानं स्वागत सत्कार करतात महाराज. नेमका महाराष्ट्राचा छोटासा तुकडा नंदुरबार जिल्ह्यातला येतो महाराज तिथं. आणि त्याच्यात त्यांनी गेल्यानंतर ही अवस्था घडली. गेलो आणि थोडं लेट झालो, त्याने बंद करून घेतलं. मला चला नाही का, हे काय हॉटेल आहे काय म्हणला. हां, हे काय, इथं अन्न छत्र आम्ही चालवतो, टायमात आले तरी जेवायला भेटतं. दिलं नाही महाराज जेवायला. अरे, सकाळपासून नाश्ता सुद्धा मिळाला नाही, पोटात भूक लागली. ते सांगू नका मला, कचकच घालायचं नाही का. आमच्यातले 2-3 लोक म्हणले, अहो हे महाराज, ते महाराज बिराज असतील, मला मी ओळखीत नाही. मराठी बोलत होता, निघ म्हणला इथून, चल. काय करतं महाराजाला, सगळा परिचय संपून जातो. ज्या दिवशी ओंकारेश्वरला हातात पाणी घेऊन संकल्प घेतला, त्या दिवशी घरचा सगळा परिचय संपला. एकच परिचय शिल्लक राहिला, नर्मदा परिक्रमावासी. परिक्रमा, जसं वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, तसा एकच शब्द राहिला, परिक्रमावासी. याच्यापेक्षा वेगळा शब्द नाही, परिक्रमावासी. सगळं अस्तित्व संपून जाते, सगळी ओळख बुजून जाते, सगळ्या गोष्टी संपून जातात. एक दिव्य आनंद, तेवढा समाधान तेवढं शिल्लक राहतं. प्रतिकूलता असू दे, त्याला कोणी विचारतच नाही. प्रतिकूलतेला नाही खायला भेटलं मग दुःखी झालो नाही, चालत राहिलो. तिथून गेलो, संध्याकाळच्या ठेपर एवढं स्वागत झालं महाराज, वाजंत्रीच आणायची राहिली होती. एवढं स्वागत त्यांनी, काय सकाळी असं संध्याकाळी तसं, असं मैया भरपूर त्यांनी दाखवते. मनात असं विचार, आम्ही दोघे बरोबर सपत्नीक परिक्रमा करायला गेलो होतो. आमच्या त्यांच्या मनात असा विचार होता की अहो, आपण एवढे चालायला लागलो, मैयाने दर्शन दिलं पाहिजे, आपलं कधी दर्शन होईल मैयाचं. ही व्याकुळता असते ना, ती मनात तयार होतेच महाराज. तिचं फक्त एवढंच म्हणणं झालं की आपलं कधी मैयाचं दर्शन होईल. एवढा भाव त्यांनी मनात तयार झाला. थोडंसं पुढं गेलो नाही तर लगेच ताबडतोब एक बेटावरती आणि एक मगर झोपलेली होती. मगर होती झोपलेली, आणि त्या मगरीच्या पाठीवरून पाणी वाहत होतं मैयाचं. आता मैया मगरीवर बसते ना, तिचं वाहन आहे मगर. म्हणजे मगरीवर बसून मैया त्यांनी प्रवास करते. मग त्या मगरीचं दर्शन झालं. एकट्या नुसतं मगरीचं जर झालं असतं तर म्हणलं असतं वाहन दिसलं, पण नुसती मगर नाही दिसली, मगरीच्या पाठीवरून पाणी पडत होतं. म्हणजे प्रॅक्टिकलात त्यांनी महाराज मगर आणि त्याच्यावर असणारी मैया, या दोघांचे प्रत्यक्ष दर्शन. फक्त इच्छा केली, दर्शन झालं पाहिजे, व्याकुळता निर्माण झाली, दर्शन झालं महाराज. असं अनेक वेळेला त्यांनी दर्शन झालं. एक ठिकाण असं होतं, नावडीतून पलीकडे जायचं होतं. छोटी दुसरी नदी आलेली होती, मोठी नदी होती, तिच्यातून पार करून जायचं होतं. नाव होती, नावेतून पलीकडे गेलो, पण पुढे जाण्याकरिता फार जरा कठीण रस्ता होता, डोंगराच्या गळ्याने जायचं होतं. कसं जायचं आम्हाला कळेल. एक मुलगी आली, छोटी मुलगी होती. ती आमच्याशी एक शब्द पण बोलली नाही. आम्ही परिक्रमावासी आहोत, हातात दंड आहेत, कमंडलू. तिनं पाहिलं, आमच्यावर पिशव्या आहेत, आम्ही रस्त्याने चालत होतो. ती आमच्या पुढे चालायला लागली, पाऊल वाटेने चालत 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 एका रस्त्यापर्यंत गेली. जवळजवळ 2 किलोमीटर आमच्यावरती चालत असेल. आणि दूर उभी राहिली आणि फक्त तिनं बोट दाखवलं, तो रस्ता आहे. आणि आम्ही रस्त्याला लागलो. असं वेगळं अंगावर काटा आला महाराज माझ्या. असं वाटलं आपण काय करत आहोत, हे मैयाच्या सान्निध्यात आहोत. तिला केवढी काळजी आहे आपली, की ती रस्ता दाखवण्याकरिता स्वतः येते, तिच्या रूपात मैयाच आली. आम्ही दर्शन घेतलं महाराज तिचं, की ती प्रत्यक्ष दर्शन देण्याकरिता कोणत्या ना कोणत्या रूपात येते महाराज. जर समजा रस्त्याने चालले, 2 रस्ते समोर फुटले, 2 रस्ते फुटल्यानंतर कोणत्या रस्त्याने जायचा प्रश्न पडतो. काही बाण असतात का, काय असतं, काही मार्ग दाखवायला कोणी नसतं, फक्त उभं राहायचं.
आणि नर्मदे हर असं मोठ्याने म्हणायचं. असं स्वर असतो ना, असं एकदम मोठ्याने म्हणायचं. असं म्हणलं रे म्हणलं की 1 मिनिट म्हणजे फार जास्त वेळ झाला. 1 मिनिट म्हणजे फार जास्त, 60 सेकंद म्हणजे फार जास्त वेळ झाला. त्याच्या आत एखादी मोटरसायकल तरी समोरून येणार, नाही तर शेतातून एखादा माणूस तरी उभा राहणार, आणि आपण त्याला काही म्हणायचं नाही मला कोणत्या रस्त्याने जाऊ, त्यानं न विचारता सांगायचं बाबाजी इधर से जाओ. असा ही मैयाची कृपा आहे. मग मनात असा भाव निर्माण होतो, मैया मनात आलेल्या सगळ्या गोष्टी त्याने पूर्ण करतेस, फक्त मनात यायचा उशीर की सगळ्या गोष्टी पूर्ण करतेस. आम्हाला असं वाटलं की चांगल्या चांगल्या पर्वणीवर आपल्याला चांगल्या क्षेत्रात स्नान व्हावं, म्हणून त्यांनी नेमावर क्षेत्रामध्ये त्यांनी गीता जयंतीच्या दिवशी जाणं झालं. फार समाधान वाटलं मला. एकादशी होती, गीता जयंती होती, आणि नेमावर सारखं म्हणजे नाभिस्थानावर जायला मिळालं, स्नान घडलं. केवढं पवित्र स्थान. गीता जयंतीला नेमावरला होते. केवढा विलक्षण आनंद प्राप्त झाला. अजून पुढचं सांगतो. अमरकंटकला, तिथून पुढे अमरकंटकला जायचं, अर्धा भाग होता नेमावरपर्यंत. अमरकंटकला त्यांनी जायचं. मग अमरकंटकला जायचं असं मकर संक्रांत समोर आली होती. असा विचार केला आपण संक्रांतीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेवढं सोपं नव्हतं ते, पण मैयाने बरोबर त्यांनी मार्ग दाखवून रस्ते त्यांनी सगळे सारखे करून ज्या दूध धारेवर त्यांनी स्नान झालं महाराज मकर संक्रांतीच्या दिवशी. म्हणून अशा भावना अंतकरणात निर्माण झाले की ती प्रगट होऊन त्या सगळ्या गोष्टी अशा पूर्ण करून देते. मग मनामध्ये असा विचार सहजच येतो की मैया मनात आलेली गोष्ट जर तू पूर्ण करतेस तर तुझं दर्शन पण झालं पाहिजे. तू प्रत्यक्ष रूपात त्यांनी आली पाहिजे. तुझं ते दर्शन अतिशय महत्वाचं. त्या दर्शनाकरिताच व्याकुळता जीवनात निर्माण होते. त्या परिक्रमा वाशाचं चित्त त्या दर्शनाकरिता व्याकुळ झालेलं असतं. ती व्याकुळता मैयाला कळते महाराज, आणि तो त्या व्याकुळ अवस्थेत जाऊन तिला म्हणतो धावं घाली आई, आता पाहतेसी काय आई, धाव ना, आता काय पाहतेस. मी त्यांनी व्याकुळ झालो तुला भेटण्याकरिता. माझ्या अंतकरणामध्ये व्याकुळता निर्माण झालेली आहे तुला भेटण्याकरिता. त्या वारकऱ्याच्या पोटात जशी त्यांनी भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली आहे, तशी परिक्रमावासीच्या अंतकरणामध्ये सुद्धा मैयाच्या दर्शनाची आस लागलेली असते. हे समन्वय आहे. अभंगाच्या माध्यमातून हे समन्वयात्मक असणारं चिंतन चाललेलं आहे. म्हणून मी तुझी वाट पाहतो, धावं घाली आई, आता पाहते शिकाई. म्हणून दिव्य स्थिती त्याने वारकऱ्याच्या अंतकरणात निर्माण होते, आणि तो भगवंताच्या दर्शनाकरिता कासावीस होतो, त्याला हाका मारतो. तसा परिक्रमावासी सुद्धा आणि त्या मैयाला हाक मारत असतो. अनुभव घेऊन पहा. हे त्याने परिक्रमा केल्याशिवाय कळण्यासारखं नाही. आपण जेव्हा परिक्रमेला जाऊ तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी कळतील. ही भाग्यवान मंडळी आहेत महाराज, परिक्रमा केली. अजून कोणी जरी परिक्रमा, मला अनेक महात्मे भेटले. असा विचार त्यांनी समोर, आमच्या मनात असा विचार होता की नर्मदा परिक्रमा केली की फार पुण्य प्राप्त होतं. त्यांनी खोडून काढला तो मुद्दा. ते म्हणले नर्मदा परिक्रमा केल्यानं पुण्य प्राप्त होत असं नाही, अनंत जन्माचं पुण्य उदयाला आल्यानंतर नर्मदा परिक्रमा घडते असं आहे. बघा, हा त्यातला भाव आहे. नर्मदा परिक्रमा केल्यानं पुण्य प्राप्त होतं हे तर आहेच, पण अनंत जन्माचं पुण्य ज्या वेळेला उदयाला येईल आणि त्यावेळेला त्यांनी आणि अशा पद्धतीने नर्मदा परिक्रमा घडते, निर्विघ्न पार पडते. निर्विघ्न पार पडणे काय सोपं नसतं महाराज, फार कठीण परिश्रम असतात. अर्ध्यातून लोक परत येतात. आम्ही ज्यावेळी निघालो त्यावेळेला त्या आश्रमांमध्ये 200-200 लोक मुक्कामाला असायचे. जसं जसं आम्ही पुढं चालायला लागलो ना महाराज, मग ते 100वर आले, मग 50वरच आले. म्हणजे ते त्यांना गळती लागते. मग ते बाळ बिस्तरा उचलतात, कोणी गाडीनं पुढं जातं, कोणी घरी जातं, कोणी हॉस्पिटलमध्येच जातं डायरेक्ट. असं त्यांनी बरंच घडतं. वियोग असून सुद्धा ती प्रत्यक्ष मूर्त रूपाने यावी अशी भावना असते. मग वियोग पण असतो. मग त्या वियोगानं त्याने महाराज तो सुकून जातो, व्याकुळ होतो, कष्टी होतो. हिमपुटी होणं म्हणजे कष्टी होणं. त्या वियोगानं त्यांनी अशा पद्धतीने मी कष्टी झालेलो आहे. आता मला धीर निघत नाही. जसा भक्त भगवंताच्या समोर म्हणतो मला धीर निघत नाही तुझ्या दर्शना वाचून, तसा परिक्रमावासी सुद्धा म्हणतो मला धीर निघत नाही. महाराज वर्णन करून सांगतात, धीर नाही
आता मला धीर निघत नाही. झालो वियोगे हिमपुटी म्हणजे कष्टी झालेलो आहे. कशामुळं त्याने कष्टी झाला? वियोग झाला म्हणून. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना भगवंताची भेट झालीच होती महाराज. बाळवेश घेऊन श्री हरी भेटला. तुकोबाऱ्यांना दर्शन अनेक वेळेला झालं. ते धान्य विकण्याकरिता गेले होते ना महाराज. आणि तो बैल म्हणतात थकलन बसला. बरोबरचे सोबते होते सगळे निघून गेले. मग त्या अरण्यात त्यांनी एकटे सापडले. रस्ता सापडे ना. भगवंताचा धावा केला. एक वाटसर आला. वाटसरानं रस्ता दाखवला. इंद्रायणीचा पूर त्यांनी चालला होता. त्यातून रस्ता काढून देहू गावापर्यंत आणलं. आणि आणल्यानंतर त्यांनी मी जातो म्हणले. हे बघ तुझं गाव इकडे, मी इकडे चाललो. आणि वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात पाहिलं तर विठोबाच होता. दिसलाच महाराज. त्याचं दर्शन प्रत्यक्ष असं अनेक वेळेला दर्शन झालं तुकोबाऱ्यांना. मग असं जर तुझं दर्शन झालंच ना मला देवा, मग मी म्हणतो तसं का होत नाही? तू प्रत्यक्ष माझ्या समोर यावास. आता दृष्टीपुढे आयसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मग तुझं दर्शन मला झालं पाहिजे. हा वियोग मला सहन होत नाही. तू येतोस आणि निघून जातोस, माझ्यासमोर थांब. ही भावना जशी भक्ताची आहे तशी भावना नर्मदा परिक्रमा वाशाच्या अंतकरणात असते की मैया मला प्रत्यक्ष दिसावी, भेटावी. ती तळमळ त्यांनी होते. तळमळीनं जीव कासावीस होतो महाराज. हा विलक्षण असणारी भेटी लागी जीवा लागलीस आस. भेटी लागी जीवा लागलीस आस. वाट तुझी पाहिरात्र दिवस. वाट तुझी भेटी लागी जीवा लागलीस आस. भेटी लागी जीवा लागलीस आस. हा भेटी लागी जीवा लागलीस आस. जीवाला आस लागली भगवंताच्या भेटीची. ओरिजिनल भक्ताच्या अंतकरणाची स्थिती आहे. तो आम्ही काही ओरिजिनल नाहीत का? सगळे हरिभक्तीपरायण असतात. पण ही अवस्था कुठे पाहायला मिळते महाराज? ही दुर्लभ असणारी अवस्था आहे. तुकोबाराय कशाला भंडारा डोंगरावर, भामचंद्रावर, घोराड्यावर जाऊन बसत होते? त्यांना भगवंताच्या दर्शनाची आस होती. हा तळमळ अंतकरणाची निर्माण होत होती. हा बहु झाली हळहळ करावी शीतळ. शीतळतात आणि जीव कासावीस होत होता. फार जास्त दाह अंतकरणात निर्माण होता. तर भगवान का भेटत नाहीत म्हणून ती दाहकता अंतकरणामध्ये धगधगत होती. देवाच्या कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल राम. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी कठाव असेल तुम्हा कोणा, जरी काठाव असेल तुम्हा कोणा. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. ती झाल्यानंतर परमात्माच ती शांत करू शकतो. ती शीतलता परमात्माच देऊ शकतो. तुकोबाराय म्हणतात देवा तूच ये, शीतलता प्राप्त करू, करावी शीतल. फार हळहळ जीवाची झालेली, बहु झाली हळहळ. म्हणून अशी दिव्य स्थिती तुकोबाराय त्यांनी वर्णन करून सांगतात. मला ती शीतलता तुझ्याच माध्यम असू द्या. आता
करावी शीतळ भाऊ झाली हळहळ, फार हळहळ त्यांनी झाली. तू समोर त्यांनी प्रगट होशील, मी स्वप्न पाहिलेलं आहे. लोक सगळे संसाराचे स्वप्न पाहतात महाराज. साधी बायको जर करायचं असली ना तर बायको करण्याकरिता स्वप्न पाहतात. कशी असली पाहिजे, तिचा रंग कसा असावा, तिची उंची कशी असावी, तिचं नाक कसं असलं पाहिजे, तिचे डोळे कसे असले पाहिजेत. हे संसार करताना जर एवढं सगळं पाहावं लागतं, बायको अशी असली पाहिजे. मग परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता स्वप्न नाही पाहावं लागायचे. तो कसा असेल, कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, त्याचा स्पर्श कसा असेल, हे सगळं स्वप्न पाहावे लागतील ना. तुकोबारायांनी पाहिले महाराज. ते मगाचं प्रमाण होतं ना महाराजांनी दिलं, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. त्याचे पुढच्या चरण पाहून घ्या. ते म्हणतात पाहिन श्रीमुख, स्वप्न पाहिलंय तुझं श्रीमुख पाहिन. देईन आलिंगन, तुला आलिंगन देईन. जीवे निंबलून उतरीन, तुझ्याहून जीव ओळून टाकीन. स्वप्न पाहिलंय महाराज. हो स्वतः सांगेन हितगुज मात बैसून एकांत सुख गोष्टी स्वप्न पाहिले. ते स्वप्न फार महत्वाचे आहेत महाराज. म्हणून भगवंताच्या दर्शनाकरिता स्वप्न पाहिले पाहिजेत. रात्रंदिवस त्यांनी त्याची वाट पाहिली पाहिजे. संत वाट पाहतात. तुकोबाराय सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून वाट पाहतात. असं वाटतं देवा कधी येशील आणि माझं मस्तक मी कधी तुझ्या चरणांवर ठेवीन. अशी दिव्य स्थिती तुकोबारायांच्या अंतकरणाची झाली. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई,
त्यांनाही म्हणावं वाटत होतं अजून, आणि आपल्या सगळ्यांना अजून ऐकावं वाटत होतं, पण कदाचित त्यांनी घड्याळ पाहिलं असेल म्हणून फार छान आहे. हेच ऐकणं आणि त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जाणं फार मोठी गोष्ट आहे महाराज. आता ज्याला त्यात रस वाटतो ते भाग्यवान आहेत, ज्याला कळतच नाही काही त्यातलं तो काय म्हणजे काय चाललं यांचं. हां, पण रसिकांना मात्र बस मेजवानीच आहे, पर्वणी आहे. असू द्या, फार छान. तुका म्हणे डोई. आता मी समारोप करतो, 2-5 मिनटं लागतील. काही हे ठेवीन मी पायी, भगवंता तुझ्या चरणावर मी कधी मस्तक ठेवीन असं मला झालंय. आपण उदाहरण पाहिलं, संसारातले लोक संसार प्राप्त करण्याकरिता स्वप्न पाहतात, तसं भगवंताच्या भेटीचे स्वप्न पाहिले पाहिजेत. महाराजांनी स्वप्न पाहिलं भगवंताचं. कसा असेल भगवान, कसा येईल, त्याला डोळ्यासमोर पाहण्याचा रात्रंदिवस अट्टहास करतात महाराज. अतिशय सुंदर आहे. तुम्ही ऐका लक्षपूर्वक, 2 मिनिटात थांबेन मी. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. तो सावळा सुकुमार आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. मी हे पाहणार आहे. त्याच्या चरणामध्ये सुंदर नुपुर आहे. चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला आहेत. त्याच्या गळ्यामध्ये कमल पुष्पांच्या माला, तुलसी माला त्यानं धारण केलेल्या आहेत. त्यानं गळ्यामध्ये शेला घातलेला आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याने कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. दंडामध्ये बाजूबंद आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये कमळ आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलियागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं त्याच्यावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतो आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. असा असणारा तो भगवान मला प्रत्यक्ष भेटेल, मला हृदयाला लावेन. मी त्याच्या जवळ त्याने बसेन. त्याच्या चरणांवर अशा पद्धतीने मस्तक माझं ठेवीन. माझी डोई कधी एकदा त्याच्या चरणांवर मी ठेवीन अशी भावना अंतकरणात निर्माण झाली. आणि ती भावना अंतकरणात ठेवून असं ध्यान करत रात्रंदिवस भगवंताला हाका मारतात, कधी येशील देवा. किती सुंदर आहे त्याचं रूप. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रविश शिकळा लोपलिया, रविश शिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. गोड रूप आहे भगवंताचं. त्याने यावं, मला भेटावं. वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये ही भावना जर तयार होत नसेल तर त्यानं स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायचं नाही महाराज. त्याचं ते हरिभक्तीपरायण म्हणून घेणं म्हणजे उगाच लेबल लावणं आहे. त्याच्या अंतकरणात भगवंताच्या दर्शनाची आस निर्माण व्हावी. तुकोबारायांच्या पोटात ही आस आहे. आणि ती आस घेऊन भगवंताला हाका मारतात. रात्रंदिवस त्याची वाट पाहतात महाराज. हे येगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येगा तुमाय बापा पंढरीच्या
भगवंता व्याकुळून हाका मारतात. तुका म्हणे डोई हे ठेवीन मी पायी, कधी मस्तक तुझ्या चरणावर ठेवीन, अशी भावना भक्ताच्या अंतकरणात असते. तशीच भावना परिक्रमावासीच्या पोटात असते की मैया यावी, तिचं दर्शन मला घडावं. म्हणून ही सगळी मंडळी व्याकुळ होऊन मैयाच्या दर्शनाकरिता, तिच्या सानिध्याकरिता अशा पद्धतीने गेले. त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. निर्विघ्न परिक्रमा त्यांनी पूर्ण झाली. किती दिवसात झाली? 94 दिवसात झाली. निवांत झाले. फार चांगली परिक्रमा त्यांनी झाली. एक वेगळा अनुभव घेऊन अशा पद्धतीने आले. आता परिक्रमेहून आलेला जो मनुष्य असतो ना, त्याच्याकडे तक्रार राहतच नाही महाराज. त्याला जर सकाळी गरम पाणी आंघोळीला भेटलं नाही, तो म्हणतो काय करायचं, त्याला सवय झालेली असते. त्याला जर जेवायला वेळत नाही भेटलं, तो म्हणतो काय करायचं. जसं असेल तसं त्याची ती अवस्थाच तयार होते. म्हणून परिक्रमा करून आला की मनुष्याला एक अवस्था प्राप्त होते. त्याला जगाशी काय घेणं देणं राहत नाही, स्थिती प्राप्त होते. असो त्यांना ती स्थिती प्राप्त झालेली आहे आणि अखंड टिकून राहते. महत्त्वाचा विचार आहे. म्हणून महाराजांनी परिक्रमा केली. त्यांच्या परिक्रमेच्या सांगती प्रित्यर्थ भगवंताची हरिकीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित केली आणि मोडक्या तोडक्या शब्दात तास दीड तासात आपण भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आदरणीय श्री पंढरीनाथ महाराज भाग्यवान आहेत. त्यांच्या घरी 2 रत्न प्रगट झाले. त्यांनी आळंदीला त्यांनी वारकरी शिक्षण संस्था एका मुलानं सुरू करून आणि इथं त्यांनी आले. सेवा करायचा विचार होता, पण प्रारब्ध मनुष्याचं त्यांनी असतं. पण कर्मधर्म संयोगाने थांबावं लागलं, पण त्यांचा परिवार पुढे त्यांनी ती सेवा अविरतपणे करतो आहे. आणि दुसरं रत्न त्यांनी, जरी महाराजांना परिक्रमा करता येत नसली तरीसुद्धा पुत्र हा त्यांनी पित्याचं प्रतिरूप असतो. पण या नियमानुसार त्यांनी तुम्ही जरी पायी परिक्रमा नाही केली तरी तुमच्या चिरंजीवानी परिक्रमा केली, भावानी परिक्रमा केली, म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने तुमच्या परिवारात अशा पद्धतीने ती परिक्रमा घडली. आणि म्हणून परिक्रमेचं भाग्य प्राप्त झालं. तुम्हालाही त्याचं अशा पद्धतीने पुण्य प्राप्त होतं. ते पुण्य परिवाराला सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्राप्त होतच असतं. म्हणून आपल्या सर्वांना परिक्रमा म्हणजे काय हे त्यांच्या माध्यमातून कळालं आणि आपणही आदर्श घ्यावा आणि आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये परिक्रमा अशा पद्धतीने करण्याचा निर्णय करावा. ज्याला खरंच ऐकायला मिळालं असेल परिक्रमेविषयी, ज्याच्या मनात भाव तयार झाला असेल, त्याने नक्की संकल्प करा की परिक्रमेला जायचे म्हणून. घरात बसून परमार्थ करणारे फार असतात. घर कोंबडे घरातूनच बाग देतात कोको चिकू, तिथं बाग देऊन काय उपयोग आहे. घर सोडून बघा नेमकं काय असतं. ओरिजिनल तितिक्षा लोकांना कंबर बांधून सांगणं त्यांनी सोपं असतं. तितिक्षा म्हणजे काय, ओरिजिनल तितिक्षा कशाला म्हणतात ते परिक्रमेला गेल्यावरच कळतं. मला काय आदळापट होते, कशी स्थिती होते, या सगळ्या गोष्टी कळतात. आणि फार चांगलं त्यांनी भाव पोटात तयार होता. असू द्या, महाराजांचे बंधू आहेत, त्यांनी परिक्रमा केलेली आहे आणि अशी परिक्रमा सर्वांनी केली. त्यांच्यावर आणखी त्यांनी 3 जण बसले आहेत, मला त्यांचे नाव माहीत नाहीत, पण त्यांनी सुद्धा परिक्रमा केलेली आहे आणि निर्विघ्न परिक्रमा त्यांची अशा पद्धतीने पार पडलेली आहे. ज्याला कोणाला नसेल परिक्रमा करत आहेत पायी, गाडीनं तरी करावी. तू म्हणा आता तुझा धंदा करायचा का, माझं काय नाही बाबा, कुठेही जा. कोणाच्या पद्धतीनं जर कोणी नेत असेल परिक्रमेला गाडीत तर नक्की परिक्रमेला जा. निदान ते स्थानं पाहायला तरी भेटतील. विलक्षण असणारे भाव तिथं पाहायला मिळतात. म्हणून अशी परिक्रमा त्यांनी आपल्या जीवनामध्ये, नर्मदा शब्दाचा नर्म म्हणजे आनंद, दा म्हणजे देणारी, जी आनंद देणारी आहे, जीवनमुक्ती प्राप्त करून देणारी असणारी नर्मदा परिक्रमा आहे. ती परिक्रमा सर्वांची घडावी अशी त्यांनी भावना अंतकरणापासून व्यक्त करतो आणि थांबतो. ज्या संतांनी परिक्रमा केलेली आहे, ज्याने महत्त्व त्याचं अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, त्या संतांचं मोठ्या प्रेमाने चिंतन करून याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,
जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु श्री शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा मार्दन करता सांगतो आम्ही अलीकडं ज्ञानोबा तुकाराम भजन झालं की हे भजन म्हणतो त्याचं कारण आम्ही व्रत घेतलंय आमचं जीवनच शंकराचार्यांच्या चरणी वाहून टाकले आपली ती परंपरा आहे सनातन वैदिक धर्माची परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा आणि त्या परंपरेचा जोड घालायचं काही कारणच नाही ती परंपराच ती आहे जोडायचं काही जोडणं हा शब्दच खोटा म्हणून त्यांनी ती परंपराच आपण पुढे चालवतो म्हणून शंकराचार्यांचं महात्म्य महाराष्ट्राला कळावं ते महाराष्ट्रभरामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचनातून लोकांपर्यंत ते पोहोचावं याच्याकरिता आम्ही व्रतस्थ आहोत मग आपण व्रतच जर धारण केलं तर काय हरकत आहे त्यांचं भजन करायला ज्ञानोबाऱ्यांनी त्यांचा पुरस्कार केलेला आहे नाथांनी त्यांचा पुरस्कार केला तुकोबऱ्यांसारखे आचार्य म्हणतात तुकोबऱ्यांच्या दृष्टीने कोण मोठे आचार्य असतील शंकराचार्यांशिवाय जरी स्पष्ट उल्लेख त्यांच्या नावाचा नसला तरी तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य जे आचरण श्रेष्ठ आहेत त्यांना मी दंडवत करतो म्हणून शंकराचार्यांचीच वंदना तुकोबऱ्या सुद्धा करतात म्हणून आपण ते व्रत घेतलेलं आहे आणि ते व्रत त्याकडे जाणं आपल्या पद्धतीने जेवढे कीर्तन करतात पोरं ते सगळे कीर्तनाचे शेवटी भजन त्याकडे म्हणतात ते वावं असेल कसं असेल प्रत्येकजण त्याच्याविषयी काय विचार करील त्याच्या काय प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियांचा काहीच विचार न करता खरंच का तो प्रतिक्रिया तो उमटणारच ना महाराज की काय हे कीर्तना शेवटी ते शंकराचार्यांचं म्हणताय ते त्याची पद्धत परंपरा त्यांनी सांगते तसं नाही माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला सगळ्यांना शंकराचार्य कळावेत अरे ते जर नसते ना तर आज आपण हिंदू म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नसतो खरंच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा छत्रपती शिवराय जर नसते तर आपण इथं नसतो आता कुठेतरी दुसरीकडे असतो हा आपला त्या मग छत्रपती शिवराय गरजेचे महत्त्वाचे आहेत महाराज जेवढं भागवत कथा सांगणं गरजेचं संतांचं चरित्र सांगणं गरजेचं तेवढं महापुरुषांचं चरित्र सुद्धा सांगणं गरजेचं आहे महाराज आज काळाची गरज आहे तसं आद्य शंकराचार्यांचं जे वर्णन आहे ते गरजेचं आहे संस्थेमध्ये सुद्धा एवढ्या वर्षापासून आदरणीय श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराज त्यांनी सुरू केली त्या संस्थेमध्ये पंचदशी शिकवली जाते शांकर मत आहे विचारसागर शिकवला जातो शांकर मत आहे तिथं आळंदीमध्ये डॉक्टर बाबा ग्रंथ सांगतात आता वृत्ती प्रभाकर पण सांगायला लागले शांकर मत आहे म्हणून शांकर मतच पुढे शास्त्री महाराजांनी मी आत्ताच आल्यावर त्यांनी म्हटलं म्हणून शांकर मतच आपल्या संप्रदायामध्ये चालतंय म्हणून त्या शंकराचार्यांचे आपल्यावर उपकार आहेत आपल्याला अद्वैत कळतं हे शंकराचार्यांमुळेच कळतं आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांचा आपल्यावर उपकार असल्या कारणानं आपण आणि त्यांचं चिंतन केलं पाहिजे या उद्देशानं व्रतस्थ होऊन हे चिंतन आम्ही करतो आहोत आपला आशीर्वाद असावा महाराज या आमच्या या उद्देशाला आणि खरोखर आपला आशीर्वाद गरजेचा आहे आपण या मुद्द्यावर नक्की बोलत राहावं तुम्ही जर आम्ही बोलणं तुम्ही बोलण्याच्यात फरक पडतो तुमचं 2 तास बसून माझी बडबड ऐकून घेतली तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद साऊंड सिस्टीम सहज आहे मला चांगलं बोलता आलं त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद महात्मे समोर बसलेले आहेत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो ते कसं हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय यो भूयात योजनानां सतैरपि मुच्यते सर्व पापेभ्य विष्णू लोक सगच्छति मोक्षपद प्राप्त करून देणारी सर्व सुख प्राप्त करून देणारी माँ नर्मदा या नर्मदा मैयाच्या परिक्रमा पूर्तीनिमित्त आजचा हा सोहळा ज्यांच्यामुळे हा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतो श्रवण करायला मिळाला आपल्या गावातील परमार्थप्रेमी श्री तानाजी एकनाथ सहाने त्यांनी निर्विघ्नपणे 84 दिवसामध्ये ही नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली त्यानिमित्ताने आजचा हा सोहळा तसेच आपल्या गावातील परमार्थप्रेमी श्री राजेंद्र कोकणे श्री भाऊसाहेब आरोटे श्री तानाजी गायकर
यांनीही सोबतच ही नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली. पूर्वी आपल्या गावातून परिक्रमा ज्यांनी केली, श्री भैरू पाटील कुकडे असतील, आणखीन पांडुरंग पाटील बर्हे असतील, यांनीसुद्धा नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण केली. त्यानिमित्ताने आज ज्यांच्या रसाळ वाणीतून चिंतन आपण या ठिकाणी श्रवण केलं, खरं तर धाव घाली आई, तसेच श्री गणपती यशवंत सहाने यांनी यापूर्वी नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण केली. आजचा हा सोहळा श्री हरिभक्तपरायण विकासानंद महाराज मिसाळ धाव घाली आई, खरं तर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा म्हणजे पंढरीच्या वारीचा आणि नर्मदा मैया वारीचा या ठिकाणी समन्वय साधला. गोड असं चिंतन महाराजांनी या ठिकाणी मांडलं. त्याबद्दल महाराजांचे सहाने परिवाराच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती लाभली, आदरणीय जगद्गुरू द्वाराचार्य 1008 श्री महामंडलेश्वर लव्हितकर बाबा, आदरणीय आमचे सर्व महाराज मंडळीचे अण्णा आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो. श्री हरिभक्तपरायण बर्डे बाबा असतील, तसेच राजकीय क्षेत्रातून श्री निवृत्ती पाटील जाधव असतील, अन्य सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनासाठी गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. गायन सम्राट हरिभक्तपरायण तुकाराम अण्णा आरोटे, गाथामूर्ती श्री समाधान महाराज पाटील असतील, हरिभक्तपरायण आकाश महाराज अरसूल, संदीप महाराज लोकरे, किरण महाराज लोकरे गोड अशी मृदंगाची साथ दिली. मृदंगही गोड वाजवताना दिसता पण गोंडच बरं का. आमचे शुभम दादा कड, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी विशेष संतवृंद ज्यांची उपस्थिती लाभली, आदरणीय हरिभक्तपरायण मनोहराप्पा सायकेडे असतील, आदरणीय ज्ञानेश्वर माऊली तुपे असतील, सुदाम महाराज घाडगे, भूषण महाराज जाधव, नामदेव महाराज डोळस, श्री विठ्ठल महाराज टोचे, राजाराम महाराज रंदे, किरण महाराज झनकर, अजय महाराज मुसळे, श्री महेश महाराज तुपे, सुनील महाराज, ज्ञानेश्वर महाराज भोसले, सागर महाराज टोचे, आमचे वैष्णवदादा साबळे, स्वप्नीलदादा चिंतामण महाराज, तसेच आपल्या परिसराला अनेक महिला रत्नसुद्धा लाभल्या. आदरणीय आपल्या गावचं वैभव उषाताई महाराज सहाने असतील, उज्ज्वलाताई कुकडे असतील, तसेच आपल्या परिसराचं नाशिक जिल्ह्याचं भूषण साक्षीताई पळसकर असतील, ते आज या ठिकाणी उपस्थिती ज्यांची लाभली. कीर्तनासाठी गोड अशी सर्वांनी साथ दिली. आपल्या गावचं सर्व युवा भजनी मंडळ, परिसरातून आलेले सर्व भजनी मंडळ, ज्येष्ठ भजनी मंडळ असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील, सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, अन्य सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल सहाने परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सहाने परिवाराकडून हे आयोजन करण्यात आलं. आदरणीय हरिभक्तपरायण पंढरीनाथ बाबा सहाने असतील, अर्णव तानाजी सहाने असेल, सौभाग्यवती लता तानाजी सहाने असतील, या सहाने परिवाराकडून वृंदा तानाजी सहाने, या सहाने परिवाराकडून आजच्या कार्यक्रमाचं नियोजन 2 मिनटं आणखीन सर्वांची घेतोय. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण बर्डे बाबा 2 मिनटं बोलतील कमी वेळात. त्यानंतर नर्मदा माता परिक्रमा करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रमाचं हे आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी नियुक्त व्यक्ती जी केली कीर्तनासाठी म्हणून, ती अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. याचं कारण आहे की आमच्यासारख्याने कीर्तन करून नर्मदा मातेचं वर्णन करणं वेगळं आणि स्वतः अनुभव घेऊन नर्मदा मातेच्याबद्दल सांगणं, यात जमीन आसमानचं अंतर आहे. म्हणून मी पंढरी महाराजांना धन्यवाद देईल की हरिभक्तपरायण विकासानंद महाराज नगरचे आमच्या जिल्ह्यातले, म्हणून जरा बरं वाटलं थोडंसं. बाजराणी संबंध सांगितलं पाहिजे ना, ललितकर महाराज आहेत त्यांना बाजराणी संबंध कुठेतरी जोडला पाहिजे. अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तर तेव्हा अशा दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला नर्मदा मातेचं महत्त्व एवढंच नव्हे तर अनुभवे आले अंगा ते जग देत असे. स्वतःचा अनुभव जर दुसऱ्याला सांगितलं तर तो पटतो, बिंबतो, पचतो आणि फायद्याचा ठरतो. अशा प्रकारे त्यांनी स्वतःचे अनुभवही सांगितले. त्याचप्रमाणे ज्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली ते हरिभक्तपरायण तानाजी बुवा यांनी जी परिक्रमा केली, तर तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. एक तप करायला माणसाला शक्य होत नाही, पण त्यांनी एका दगडामध्ये 3 पक्षी मारले. 1 नाही, 2 नाही, 3 पक्षी मारले. कायिक तपही झालं, वाचिक तपही झालं आणि मानसिक तपही झालं.
कायिक तप जे झालं, पायी चालत असताना हे शारीरिक तप झालं. वाट चाले पाऊला पाऊली, आहे की नाही, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, हे शारीरिक तप झालं. आणि वाचे म्हणता गंगा गंगा, जाता जाता गंगेचं स्मरण, हे वाचिक तप झालं. त्याचप्रमाणे राहिलं काय आता, काया वाचा मने, मनस्वी गंगा मातेचं चिंतन करतच अशा प्रकारे नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर, हे अशा प्रकारे मानसिक अंतःकरणातले असलेलं प्रेम हे त्या ठिकाणी केलेले. म्हणून काया वाचा मने हे तिन्ही तप एकाच दगडात त्यांनी साध्य केलेले आहेत. महत्त्वाचा भाग आहे. एवढंच नव्हे तर एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे गोडे, एकटे ते परिक्रमाला गेले, परंतु त्यांनी नर्मदा माता या ठिकाणी सर्वांच्याकरता आणली. निमित्त एकच आहे, वासरू एकच निमित्त असतं पण दूध सगळ्याला मिळतं. अर्जुन एकच आहे पण त्याप्रमाणे तानाजीबा एकटे निमित्त आहेत पण सर्वांना पवित्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गंगेचं त्यांनी परिक्रमा केली, पण आपण आळशी आहोत, पण त्यांनी आळशीवर गंगा आणली आपल्याला. नाही, आळशीवर गंगा म्हणतं म्हण आहे, पण तीही प्रत्यक्ष मला वाटतं वस्तुस्थिती वाटते. आणि त्याचप्रमाणे ज्या गंगे मातेला त्यांनी प्रदक्षिणा केली, त्या गंगा मातेनं त्यांच्यावर एवढी कृपा केली की ती गंगा माता स्वतः या ठिकाणी येऊन आपल्या गावाला प्रदक्षिणा केली. झाली का परिक्रमा, झाली ना? हां, मला माहीत नाही म्हणून हां, संपूर्ण गावाला गंगेनं परिक्रमा घातली. यापेक्षा आणखीन काय समजायचं? एवढे बोलून मी थांबतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. नर्मदे हर. साकोरगावचे भूमिपुत्र आणि माझे सांप्रदायिक गुरुबंधू आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी एकनाथबा साहणे, आमचे मोतीराम बाबा, त्यांनी आम्हा दोघांना तुळशी माळा पहिल्यांदा घातल्या. आणि अशा पद्धतीनं पंढरीनाथ महाराज आणि तानाजी हे दोन सुपुत्र वारकरी संप्रदायाची या परिसरात सेवा करतायत. आज त्यांनी नर्मदेची परिक्रमा परिपूर्ण केली, म्हणून नर्मदेचं पूजन म्हणजे गंगापूजन, त्या निमित्तानं अभ्यागतांना बोलावून, संतांना बोलावून संतपूजन असा एक कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजन केला. या निमित्तानं धावगाली आई आता पाहतेच काही, जगद्गुरु तुकोबरा यांच्या अभंग समितीवर ज्यांचं या निमित्तानं आपण निरूपण ऐकलं, विवेचन ऐकलं, ते माझेच गुरुबंधू आहेत. कारण आम्ही दोघेही श्रीविद्येचे उपासक आहोत. एकाच गुरुकडे आम्ही ती विद्या संपादन केली. असे डॉक्टर हरिभक्तीपरायण आदरणीय विकासानंद महाराज, ती खरे डॉक्टर आहेत बरं का, BMS झाली ते. आणि अहिल्यानगर या भूमीमध्ये त्यांनी जन्म घेतला आणि त्याच परिसरात त्यांनी मोठी संस्था उभी केली. त्या ठिकाणी ज्ञानभक्तीचं अनुष्ठान आणि या निमित्तानं प्रबोधन ते करतायत. खूप ग्रंथ त्यांनी लिहिले. संत साहित्यावर साक्षेपी चिंतन करून अनेक ग्रंथ त्यांच्या सिद्ध लेखणीतून आणि विशुद्ध विचारातून प्रगट झालेले, ते सर्व मी बारकाईनं वाचले. नर्मदा एक अनुष्ठान आहे. जसे आता शास्त्री महाराज म्हणाले की अनुभव पाहिजे, खरं अनुभव पाहिजे. मी सुद्धा माझ्या वयाच्या 17व्या वर्षीच नर्मदेला परिक्रमा केली, पण तो काल थोडा विचित्र होता, विलक्षण काल होता. 7.5 महिने लागले मला. तेव्हा सरदार सरोवर नव्हतं आणि मला मोठ्या आत्मीयतेनं गबाजीबा गायकवाड यांनी बरोबर नेलं होतं. बरं काय जुनी गोष्ट. आणि त्यावेळेला परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी त्या ठिकाणी होते. ते प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंशी संवाद करायचे, बोलायचे. त्यांचे शिष्य होते
स्वामी रंगावधूत. खरं तर नारेश्वर या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे बरं का. आणि स्वामींचा आश्रम दोघांच्या समाध्या 2 ठिकाणी आहे. जशी गोदातटी निर्मळे देवदेवीची रावळे, संत महंत मिळे दिवस जाई सुखाचा. त्यांनी 3 गंगा सांगितल्या, त्यापैकी माहेश्वरी गंगा भगवान शिवच त्या रूपानं प्रगटलेले आहेत. नर्मदा पुराण म्हणजे रेवाखंड ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीचं नर्मदेचं महात्म्य अपूर्व विलक्षण आहे.